शिट्टी वाजली गाडी चालली तीन सोडलाय भग भग दूर चल जरा पीयूसी चेक तू कर चल जरा लायसन चेक तू कर झालं का गाऊन हा यायचं का लावून अरे ऑन ड्युटी असताना जे लावून येतात त्यांना धरावं आपण ती बघ गाडी आली हात दाखव हात दाखव हात दाखव हा ओ साहेब हात दाखवून गाडी थांबत नाही आजकाल हा? नाही थांबत गाडी आजकाल नाही थांबत हा मग मी थांबवते प्रत्येक सिग्नल हे अशा हवालदार उभ्या केल्या तर लोक स्वतःहून येतील मला पकडा मी सिग्नल तोडलाय मी हेल्मेट नाही घातलं मी बेल्ट नाही लावला मला पकडा धरा मला सोडू नका नियम कसे अगदी कडक पाहिजे ती बघ गाडी आली दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे क्या देखते हो सूरत तुम्हारी कुर्बानी सुरू आहे इकडे आहे कुर्बानी सुरू आहे शोले सुरू आहे शोले वीरू है जय है मैं है तुम है सामने हवालदार है भाग चल पळता कुठं चला नाव सांगा वीरू साहेब हा वकार युनिस आहे वकार यूनुस बोले तू शराबी अरे शराबी को शराबी नहीं कहोगे तो क्या पुजारी कहोगे नहीं? गेहूं को गेहूं नहीं कहोगे तो क्या जवारी कहोगे साहेब हा पण आंबा पिकला नाव सांग विजय दीनानाथ चौहान बाप का नाम दीनानाथ चौहान माँ का नाम सुहासिनी चौहान माँ 36 सालों में इंग्लिश बोलता इंग्लिश चकण्याला काय चकली खाली होती का घशाला काय रोग झालाय तुझ्या नीट कानानं कळ ऐकायलेलं असं बोल ना तर्राट येते तर्राट बोले तू शराबी अरे शराबी को शराबी नहीं कहोगे तो क्या पुजारी कहोगे आई गेहूं को गेहूं नहीं कहोगे तो क्या जवारी कहोगे आई अरे हा डोक्यात जातोय जवारीचा चल पावती फाड अरे काय गेले यार एक पावती फाडायची होती अख्खं पावती पुस्तक फाडलं अरे बाबा पिऊन गाडी चालवणाऱ्यांना आम्ही पकडतो फाईन मारतो अरे लेकिन हम तो हमारी गाड़ी खुद चलाते हैं प्यून थोड़ी चलाता है हम जहाँ खड़े होते हैं लाइन वैसे शुरू हो जाती है हम ही हमारे बॉस हैं और हम ही हमारे प्यून है मालूम अरे बाबा अरे ड्रिंक अँड ड्राईव्ह बद्दल बोलतोय तो गुन्हा आहे बाबा सरकारी नियम आहे तसा हा मग तो सरकारीच प्यायलाय दाखव रे कळते कमी नाही कळलं जिंकलंय ते कळलं झिंगला है बोले तू शराबी अरे शराबी को शराबी नहीं कहोगे तो क्या पुजारी पारू ग पारू वेसवची पारू पिऊन आलो मी वेसवची पारू पारू ग पारू वेसवची पारू पिऊन आलो मी वेसवची दारू शी कसली भिकारडी दारू प्यायले हा कशावरून ते काय बकरी सारखा आवाज करतो ते काय ए नाव सांग करतो तुला नाव सांगता येणार नाही 28 झालाय हा 28 बोले तू शराबी अरे शराबी को शराबी नहीं कहोगे अरे तुझ्या घराण्यातला मूळ पुरुष काय पुजारी होता का मालूम नहीं मालूम नाही तर पता कर है का नाही कितने कमी ने मैं तेरा खून पी जाऊंगा हा पी खरंच पी मी ओ निगेटिव्ह आहे हा HIV पॉझिटिव्ह आहे ये पी तुला प्यायचंय का पितो कौन कमबख्त बर्दाश्त करने के लिए पीता है ए मला आता तू बर्दाश्त होत नाही होय घरी कोणी घर देतं का घर कोणी घर देतं का घर कोणी घर देतं का मी पाहिलं तुझ्या डोळ्यांच्या तू कधी 101 कधी 102 त्या दिवशी झाला फिवर सुरू कधी 101 कधी 102
चल हट बाजू हट ना बस काय आहे डान्स चालू आहे का कशासाठी बोलवलंय काय करायला लावतोय हा अरे 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 तू पण आहेस का छान आहे. काय काय नाव काय माझं नाव हा माझं नाव गणपत चल दारूला. गणपत चल दारूला. अरे गणपत चल दारूला. नाही रे नाही गणपत चल दारूला. अरे गणपत चल दारूला. हे गणपत चल दारूला. हे गणपत चल दारूला. हे गणपत चल दारूला. हे गणपत हे थांबा म्हणताय. हे थांबा रे कानात बसून वाजव होता ये काय लावलं गणपत 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 कोण गणपत मी नाही ओळखत मला नाही ओळखत नाही अरे ए राम्या कुठे आहेस रे हे बघ काय ये रे रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती आहे कृपया आपापले मोबाईल फोन्स बंद करा बस रे किती वर्ष तेच ये इकडे थांब जरा हे बघ अरे यांना सांग मी कोण आहे ते हे ओळखत नाहीत मला सांग त्यांना मी आप्पासाहेब बेलवलकर नटसम्राट तू नट म्हणून भिकारडा आहेस आणि माणूस म्हणून नीच आहेस होय ना आपण मी सूर्यपुत्र 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 ज्येष्ठ कुंतीपुत्र कुंतीपुत्र. या धरेवरचा दानशूर अरे एक काहीतरी बोल ना सारखी खाडाखोड होती जागा नाही एवढी उद्धवा माधवा आणि आडनाव काय तुझ्या नावात रे गोडवा अरे रे यांना माफ कर कोणते या अरे पण ह्या सगळ्यातल्या लिहायचंय कोणते बाबा कोणते कौन कम वक्त बर्दाश्त करने के लिए पीता है हाँ? ए तुला थंडी वाजते ना तू शांत राहा ना हा नट म्हणून भिकारडा आहे हा पण साहेब काय पिता एवढी दारू काय करणार नुसते शेंगदाणे खाल्ले ना तर शेंगदाण्यांचा अपमान होतो बाळा आणि प्रेताला जाळायला रॉकेल लागतं ए उठ काय काय चाललंय काय मस्करी लावली आहे का इकडे तसं या प्रेताला प्यायला रॉकेल लागतं रॉकेल प्यायलास तू रॉकेल प्यालय बोलत शराबी शराबी अरे शराबी को शराबी नहीं कहोगे तो क्या तू काय भांग प्यायलास काय नाही, नाही. काय सारखं सारखं तेच बोलतो तू हा नट म्हणून भिकारडा आहे हा पण कमीना मत रखून पी जाऊंगा. ए काय भाड खाऊ हा हे बघ घरी जा झोप छानपैकी मग मेनका येणार स्वप्न हे सगळं कळतंय ना तुम्हाला मेनका येणार आहे स्वप्नात मग तुम्ही दोघं जा ना घरी घरी कसं जाणार अजून कवटी कुठे फुटली आणि घड्याळ टिक टिक करत घरात टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात अरे मीना शी बाबा. कहाँ है तेरा दीवाना आ गया पता कहाँ है तेरा ठिकाना पारू ग पारू वेसावची पारू पिऊन आयलोय मी दारू छान आहे. दावरे मला बावरे गड्या दावरे मला बावरे काऊ ग काऊ माझी ग अरे काऊवरून काहीच नाही ऐकणार ऐ! काऊ ग काऊ का कोण काऊ आमची बायको लग्नाची घरी आहे ना मग जा ना. घरी जा ना मग घरी जाऊन काय करू काऊ नाहीये चिमणीही गेली माझी चिमणी उडाली बोल माझा पोपट पिसा गेला माझी चिमणी उडाली बोल माझा पोपट पिसा गेला ए गाणा गाव रे मला भाव रे ए गाणा गाव रे
हो झालं बाळ. आता जर तुम्ही गप्प बसला नाहीत ना, काय करणार? हा गोळ्या घालणार घाल, काय येणार? रक्त येणार ना. हे बघ इथे आहे रक्त. सांग हा सांग, इसमें से हिंदू का खून कौन सा है और मुसलमान का खून कौन सा? पता यार गप! अरे केवढी एनर्जी. खून आहे का तो? पान खाऊन थुकले कोणतरी. आता जर खरंच कोणी बोललं तर मी सगळ्यांना गोळ्या घालीन ना, मी सांगून ठेवतोय. हा इन्स्पेक्टर मात्र सगळ्यात भिकारडा आहे. अरे इन्स्पेक्टर आहे, ही बंदूक नव्हे, हे दारू चेक करण्याचं यंत्र आहे. बघ किती. ठीक आहे, बरं झालं मला ही नवीन आहे चांगली. आता मेलास तू. नाही नाही साहेब असं करू नका हो, आम्ही कलाकार आहोत. मी नट आहे. तुम्ही सगळे नट म्हणून तर भिकारडे आहातच. अरे तुझ्यामुळे येऊ पण सुरू झाला. पण माणूस म्हणून तुम्ही नीच आहात. जास्त टिवटिव करू नका, चढलेली उतरवू नका, सरळ निघा. तुम्ही ऑन ड्युटी पितात? अरे दारू नाही प्यायलो, तुमच्या वासानं चढले मला. चढ़ली है माने. शराबी शराबी. अरे शराबे को शराब. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य बोलतो मराठी. मराठी भाषेचा विजय असो, मराठी भाषेचा. ऐका ऐका ऐका, सध्या मराठी भाषेची अवस्था अत्यंत बिकटच झालेली आहे. कुणालाही भाषेची बूज म्हणून काही उरलेली नाहीये. सिनेमाला आता 100 वर्ष पूर्ण होतील, बोलपटालाही जवळपास 100 वर्ष पूर्ण होतील, पण मराठी भाषा कशी वापरावी याचं ज्ञान अजूनही कुणाला अवगत झालेलं नाहीये. मराठी भाषेचं सौंदर्य, मराठी भाषेचं वजन, मराठी भाषेचं सौष्ठव असो 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 असो. तर उदाहरणार्थ, एकदा मी वसईच्या गाडीने बिगी बिगी चालीन दारात तुमच्या आली. हा आली मुंबईची केळेवाली, आली मुंबईची केळेवाली, हळू हळू हळू. काय आहे? काय चाललंय काय इथं? भाषेसाठी रस्त्यावर आलोय मी आणि केळी घेऊन काय मध्ये मध्ये हिंडताय? ए बाबा, मी माझा धंदा करते, तू तुझा धंदा कर की. केळ खायचं का? बघा हे असं आहे, केळ खायचं का असं नाही ग, केळं खायचंय का असं विचारावं. आता केळ म्हणलं काय आणि केळ म्हणलं काय? खाणार तर सोलूनच ना. जास्त आगाऊपणा करायचा नाही. खायचं का केळ? एकच राहिले. एक मिनिट, इथं मी काहीतरी महत्वाचं बोलतोय, बाजूला जाऊन उभी राहा. कळलं? केळ गा केळ. हा कळलं कळलं कळलं. हा तर ऐका, काय आहे की आता विचार केला पाहिजे की मराठी सिनेमाने मराठी भाषेला काय दिलं. केळ. प्रत्येकानं विचार केला पाहिजे, आपण भाषेला काय दिलं. केळ. मराठी सिनेमाने मराठी कलावंतांच्या हातात काय दिलं. केळ. एक राहिले. जायच ना. बघतो. ऐक ऐक, अत्यंत घाणेरड, अश्लील आणि चावट बोलतेस तू. ए बाबा, आता मी काय चावट बोलते? मी माझा धंदा करते, तू तुझा धंदा कर की. तिकडे चालू दे तुझं. एक मिनिट. माझा धंदा चाललंय मराठी मराठी मराठी. तुझ्या आईची मराठी. शिवी 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 शिवी, माझी मातृभाषा आहे ती. मग मी काही वेगळं बोलले? तेच तर बोलले, तुझ्या आईची मराठी. बरोबर आहे. हा 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 ठीक आहे, कळलं कळलं. मध्ये मध्ये व्यत्यय आणायचं नाही, कळलं. लांब जाऊन उभी राहा. केळ घ्या केळ. हा कळलं कळलं, तुला केळ विकायचं ते कळलं. एकच राहिले केळ केळ. एकच राहिले केळ 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 केळ. आता शांत बस, नाही तर शांत बस. माहितीये तुझं एक केळ आहे, तुला विकायचं आहे, कळलं. आता मध्ये मध्ये बोलायचं नाही. हा
तर प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे केळेची पाहिजे. पाहिजे ना खा की मग केळ एकच राहिले खा ना तर. बाई तुझ्या पाया पडतो, महत्वाचं काहीतरी बोलायचंय, काहीतरी बोल. कसं आहे बाबा हे केळं खाल्लं ना का तुला काहीतरी सुचल. हे केळं खा म्हणजे मी पण मोकळे तू बी मोकळा. खाऊ हा म्हणजे समाधान होईल तुझं. हा होईल तुझं समाधान. हा थांब. पाय घसरू देऊ नको. नाही म्हणजे साल इथं तिथं टाकू नको, पडल घसरल कोणतरी असं. बर इथं पाठीत टाक. अरे हे बाबा हा हा काय माझी किंमत किती तुझ्या आता भाड्या. नाही नाही तसं नाही. केळं खाल्लं मी, त्याचा मोबदला काय आहे? हा 5 रुपये. 5 रुपये. 1 मिनिट देतो. हा 5 रुपये. बाई काय झालंय माहितीये का, म्हणजे माझ्या बायकोनं 100 रुपये दिले होते मला सकाळी येताना, पण ते कुणीतरी मारले हो. 100 रुपयाची नोट कुणीतरी माझी मारली, चोरली ती. ओ साहेब हा. आता कुणी मारली तुमची? काय काय बोललीस तू? नाही म्हणलं नोट गेली ना, ती कुणी मारली तुमची? चावड बोलू नकोस ग. ए बाबा आता मी काय चावड नाही नाही ते पैसे तू चोरलेस माझे. आ? हा आवर अश्लील घाणेरडं बोलतेस. थांब पोलिसांच्या ताब्यात देतो तुला. जाई जाई बोल. नाही देतो की नाही जाई बोल. नाही नाही पोलिसांना मी बोलवतो काय तुला. घाबरते का? जाई हा. बोल. हो हो पोलीस भाऊ हवालदार कदम. मी पोलिसांना बोलवतोय. मध्ये मध्ये भाऊ कदम काय चाललंय? अरे मग त्याच नाव आहे भाऊ कदम. अच्छा ओळख आहे वाटतं. मग पोलीस सॉरी 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 अय्यो. सॉरी सॉरी सॉरी. एक मिनिट. काय काय शी, काय खरे पोलीस आहात का तुम्ही? ए खराच पोलीस आहे मी. वाटत नाही थोबाडाकडे बघून त्या तुम्ही. पाय त्याच्या आईला काय चालली तुमची झोंबा झोंबी? झोंबा झोंबी घाणेरडं बोलायचं नाही इथे येऊन. असं नुसतं झोंबी म्हटलं तर साहित्य अकॅडमी. आणि झोंबा झोंबी म्हटलं तर अश्लील वाटतं का रे? हा? हा? नाही ऐका ऐका काय नाही नाही झालं? बरं झालं तुम्ही आलात हलवादार. हा, काय बघा इकडे या. काय ही ना ही चावली. चावली भाड्या. काय बोलला तू? अहो चावली नाही हो, चावड बोलते. चावट. आता मी काय चावट बोलली? बघा हलवादार. बघा हलवादार म्हणले. हलवादार असं हलवादार काय? मग बरोबरच आहे. माझी पोस्ट आहे हलवादार. हाई बावळटच आहे का? हा. ऐका ऐका नाही माझी नाही त्याचं कंप्लेंट काय ऐकू नका. काय झालं या माणसानं माझ्या पाठीतलं केळं खाल्लं आणि आता पैसेच देत नाही. नाही नाही तसं नाही झालं. ऐका मी केळं खाल्लं, पण मला काय मी पैसे यांना द्यायचे होते. म्हणजे आयात आहे. म्हणजे काय झालं माहितीये का, म्हणजे माझ्या बायकोनं सकाळी मला येताना ना 100 रुपयाची नोट दिली. काय झालं? नाही नोट दिली 100 रुपयाची. हा. अशी मागे ठेवली होती. हा. हेने चोरली होती. आणि वर असलेली घाणेरडं बोलते मगापासून मला बाया, वाटलं पाहिजे. अहो काय माणूस आहे कुशल चोरीचा आळ घेतो माझ्यावर. नाही नाही साहेब तुम्ही मी कंप्लेंट कंप्लेंट थांबा जरा. शांत घ्या शांत घ्या जरा. मी कंप्लेंट लिहून घेतो. हा म्हणजे वादच मिटल. हा मला सांगा तुमचं नाव काय? माझं हा माझं- माझंच ना का तुझं? कसली आहे? नाही, बघा, नाही, अच्छा, नाही. बाया. काय? खोकला आला. हा सांग नाव सांग. मराठी. जयवंत ज रामचंद्र रा जवळकर. जवळ लिहा ना, बघताय काय? काय नाव आहे रे याचं? पिढ्यान पिढ्या असली अश्लील नाव घेऊन फिरता तुम्ही. हा हे आता मी बोलू का अश्लील आहे? बोलू. बाया. याला गाव कुठलं? भोसरी. हा भोसरीच आहे. अरे माझी मेवणी पण भोसरीची आहे. याला काय करायचं तुला कळतं का? आता मला सांग. हे बघ पुण्यात राहणाऱ्या माणसाला काय म्हणतो आपण? पुण्याचा. हा आणि नागपूरला राहणारा
नागपूरचा. साताऱ्याला राहणारा. सातारचा. मग भोसरीत राहणाऱ्याला काय म्हणणार? भोसरीचा. काय का नाही काय का नाही काय नाही. अश्लील बोलताय तुम्ही. अरे काय असलेले, मराठी भाषाच तशी आहे, त्याला मी काय करणार? अहो नुसती क्रियापद म्हटली तरी तुम्ही त्याला असलेलं म्हणाल. आता वाक्यातलं क्रियापदच काढलं तर त्याला काय अर्थ उरल का? नाही नाही काय हा? अर्थच नाही ना. नुसतं आम्ही हे म्हणायचं का, सकाळी उठून मी बेडवरून पी, मी पायऱ्या पी, मी भिंतीला खिळा पी 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 पी. त्याच्या आल्यानंतर त्या पीला सुद्धा असलेलं म्हणाल तुम्ही. नाही तर काय. आता हलवा काय लय लय घाण भरली या माणसाच्या डोक्यात. होय करायचं या माणसाला, मला कळत नाही. अरे हलवा नावाचा मासा असतो, मासा. दुधी हलवा असतो, गाजराचा हलवा असतो. केळ्याचा हलवा असतो. असतो मग असतो. असतो असतो. हा आता आवळा. काय हो काय अरे ह्याचं काय झालं? तुझं 24 तास डोक्यात तेच चाललेलं असतं का रे? अरे आवळा म्हणजे मोरा आवळा, हा राया आवळा. हा राया आवळा. बघा अश्लील बघा किती भरलं मनात. बघा असं करून नाही का नाही? हा? अरे राया आवळा, ते आवळा वेगळं, राया आवळा आवळ्याचा प्रकार आहे तो. ह्याचं म्हणजे असं झालं ना, मी नाही त्यातली कडीला वाटली. काय वाटेल त्या म्हणे वाटेल तिकडे वापरताय. गोंधळ उडाला तुमच्या डोक्याचा. गोंधळ बिंदळ काय नाही. मराठी भाषा जरा आहेच विचित्र. आता मला सांगा, गाडी बिघडली तर आपण काय बोलतो? गाडी बंद आहे. हा. पोरगी बिघडली तर आपण काय बोलतो? पोरगी चालू आहे. बघा आहे का किती? दुसऱ्यांच्या पोरी बाळीबद्दल बोलतो तू. अरे स्वतःची पण पोरी बाळी आहे का नाही तुला? काय जास्त शहाणपणा करू नका. माझ्या पोरीबद्दल काही बोलायचं नाही. माझी पोरगी अत्यंत सरळ वळणाची आहे. हा तेच बोलतोय मी. काय? हा. अरे ती जर सरळ असेल तर तिला वळण कसं असेल, आणि तिला वळण असेल तर ती सरळ कशी असेल? एकदम बरोबर आहे तुमचा हवा. नाही नाही भाषेची गंमत आहे ती. अरे मग ही पण भाषेचीच गंमत आहे ना बाबा. मग छान आहे का नाही भाषा? आपल्या भाषेला असली म्हणतो. नाही नाही तुम्ही ना माझा डोक्याचा गोंधळ उडवलाय. मी आता तुमच्यावर दावा ठोकीन. ठोकीन बोलतो. नाही 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 तुम्हाला आता कोर्टाची पायरी चढायला लावीन. चढायच्या गोष्टी करतो रे हा माणूस. हा माणूस आता जास्त बोललात ना काय? तर तुमचा गळा दाबीन. हातवारे बघायच्या, हातवारे बघा. पैसे ते घालणारा माणूस आहे रे. अरे मेल्या. अरे गंमत आहे, भाषेची गंमत आहे ती. कळली ना गंमत तुला? मस्त की नाही भाषा? हा पटलं साहेब? चला. कुठं? नाही कुठं म्हणजे काय माहिती का, आम्ही पोलीस एकत्र मिळून बांबू लावणार आहोत. परत घाणेरडे बोललात तुम्ही. अरे काय गाणं आहे याच्यात? अरे पोलीस एकत्र मिळून पोलीस ग्राउंडवर वृक्षारोपण म्हणजे बांबूची झाडं लावणार आहोत. बरोबर. चला 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 भैया. बाई हा. चला बांबू लावूया. काय डोक्यात घाणेरडे विचार आहेत ना तुमच्या दोघांच्या पण. काय तुला म्हणायचं? चल, चल. साहेब दादा तिकडे द्या, सोडा त्यांना. सोडा काय जर होता सिग्नल. अरे सोडा सोडा, काय टेन्शन नाही त्यांना. हा लाईनीत या रे. एक एक जण लाईनीत या इकडे. तोंडाचा वास द्यायचा आणि मग पुढे जायचा. चला पटापट या रे. ए प्लेयर इकडे. हा तोंड उघडा. साहेब आज तुम्ही पण. अरे मी नाही बाबा, मग सकाळपासून सगळ्यांचे वास घेऊन घेऊन मला चढायला ते. इथं तर माणसाला तोंड उघडायला सांगा तर गटार उघडतात लोक. चला निघा. बरोबर आहे? हो साहेब. थँक्यू साहेब. ओके. हा चला. हा अरे फोन भुरभुर वारं सुटलंय. ओ आपा 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 बाजूला वाहन तर उडवीन. आपा एक मिनिट थांबा. अहो आपा काय करता तुम्ही? काय झालं? सिग्नल मोडला तुम्ही. काय सांगताय? मग अरे आयुष्यात मी कधी शेवग्याची शेंग मोडली नाही. सिग्नल कसं मोडून? 1 मिनिट थांब बाबा, पार करू दे. हा काढलीच गाडी. कुठं सिग्नल मोडला? दाखव. बघा सिग्नल मोडलाय तुम्ही. अरे तो काय सिग्नल अख्खा तसाच्या तसा आहे. मोडला म्हणजे काही तुम्ही काही पैलवान नाही. मग मोडला म्हणजे सिग्नल जंप केलाय तुम्ही. जंप केलाय. अरे मी छोटा भीम झालो की काय? काय म्हणायला लागला तू?
हे बघा पावती फाडावं लागणार पावती. कुठलं मंडळ तुमचं? अरे मंडळ अरे आमच्याकडे बघा आम्ही मंडळाला वाटतं का तुम्हाला? कोण आहे? तुम्ही इथे गुन्हा केलेला आहे अयो. त्याच्यामुळे तुम्हाला हे पावती फाडायची आहे. बघू इकडं ना. हा. अरे त्याच्यात काय एवढे हे घ्या. हे. हो. अरे अशी नाही फाडायची. तुमच्या लक्षात नाही येऊन राहिलंय तुम्ही जो गुन्हा केलाय ना त्याचा हा फाईन इथं मी लिहिणार आणि मग तुम्हाला देणार. तुम्ही मला पैसे द्या असं सिस्टम आहे ते. हे बघा सिग्नल तिकडच आहे मी निघतो. इकडे या. कुठं चालले? कुठे चाललं म्हणजे घरी पियुषी जातो. कुठं आहे? पियुषी आम्ही नाही ठेवत पियुषी गाडीत. का? मध्येच पियुषी वाटली तर मला पिकलं पाणी. ऐका तसं ते पियुषी नाही आहे बाबा. तुम्हाला लक्षात येत नाही. तुम्ही पावती फाडा. माझं डोकं खाऊ नका तुम्ही आता. काय झालं? आपण रडू नका. काय पोरं प्रॉब्लेम? सोडून गेली. अच्छा काय प्रॉब्लेम? तुम्ही घर चालवायला पैसे नाही तुम्ही पैसे मागतो. ओ अरे या वयात असं करू नका. उठा 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 उठा. आपा हे घ्या. हे पैसे घे. नको हे घ्या. नको 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 पैसे नको मला पैसे नको. अरे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना. असू द्या असू द्या. निघा आपा निघा. व्यवस्थित घरी जा. येतो भाडा येतो. असू द्या असू द्या. काळजी घे. ड्युटी मोठा होशील. हा या 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 येतो. या. हा गरीबाला मदत केलीस. बरं झालं नट या. सम्राट बघितला. एक मिनिट बायकोचा फोन आलेला. हा बोल का? मी काय सांगते, आज छकुलीचा वाढदिवस आहे माहितीये ना? हा अगं माझ्या हा. छकुलीचा वाढदिवस कसा इसरल मी. आहे की माझ्या लक्षात आहे. हा मग संध्याकाळी 7 वाजता केक घेऊन या बरोबर. हा केक घेऊन टच तुम्ही. साहेबांना सांगणारच आहे मी आज का आज मला लवकर सोडा म्हणून छकुलीचा वाढदिवस आहे म्हणून. हा त्यानं फोन करून सांगून टाका लवकर जायचं म्हणून नाही एक नाही दिवस. हा सांग काही काळजी कर नका. हा 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 या मग 7 वाजता केक घेऊन. हा येते हा. आज माझी छकुलीचा वाढदिवस आहे. आज फुगे घे, साहेबांना फुगे सांगणार. फुगे हा. 20 ला फुगे घ्या फुगे 20 ला फुगे केवढं आहे बाबा? 20 ला 20 ला आहे ना? हा आहे देऊन टाक मला. तुमच्यासाठी 30 ला माझ्या 30 ला का? हा स्पेशल ऑफर. स्पेशल ऑफर. लेनदार का आज सगळी फुगे घेणार. घे मला घे. हे घे द्या. हे घे असू दे. आज चॉकलेटच्या वाढदिवसाला फुगे बिगे घेऊन जा घरी मला. हा ऐ काय झालं तिकडे रे? ऐ बाहेर नाही. इकडे येतो थांबा साहेब थांबा आलो काय झाले काय झालंय शीट बेल्ट कुठं लावलाय? आता जीन्स घातली असते तर घातला असतं बेल्ट मी. बेल्ट म्हणजे सेफ्टी बेल्ट. काय माकाड आहे का मी शेफ्टीचा बेल्ट करून वापरायला? चला हवी द्या. लय बघता काय हा, तुम्ही? ते तर लयच बघतो मी. वा फाईन पडणार तुम्हाला. फाईन हवं येऊ दे बघतो म्हणून. अरे ते बघता म्हणून फाईन नाही. तुम्ही बेल्ट लावला नाही म्हणून फाईन पडतो तुम्हाला. अहो साहेब तुम्ही मला ओळखलं नाही का? नाही तुम्हाला ओळखायची इच्छा पण नाही आहे माझी. पण मी तुम्हाला ओळखलंय. मला ओळखलं? हो. कस काय? तुमच्या वेदना ओळखल्यात मी. माझ्या म्हणायचं अहो काय साहेब तुम्ही काम करता 8 तास एकाच ठिकाणी उभं राहता तुम्ही. हा. वा हा, ते आहे मानलं म्हणा. पाहिजे राव तुम्हाला. हा ते आहे. मिळेल तिकडे जेवण करता डबा उघडता कुठं बी खाता. वा साहेब. अहो मोठमोठी माणसं टॉवर मध्ये राहतात. तुम्ही कुठं राहता? 10 बाय 10च्या रूम मध्ये. नाही बघवत मला नाही बघवत. खरंच सांगतो तुम्हाला. तुमची पण इच्छा असं का नाही चांगलं मोठं घर असावं? नाही तर तुम्ही काय करता? त्यांच्या गाड्यांना रस्ता करून देता साहेब. वा कसलं काम करता तुम्ही. आज या ठिकाणी मी सांगणार आहे मी तुम्हाला घर मिळवून देणार. तुम्ही बरोबर ओळखलं. तुम्ही मी हा प्रश्न विधानसभेत मांडणार आहे आता. अरे बापरे. सोडणार नाही कुणाला. बघा आता मला विधानसभेत जावं लागेल. हो साहेब. हो मग तुम्हाला मला सोडावं लागेल. जा ना साहेब. मग मी जाऊ का नको? नको लवकर जा. चला, सुटलो. लवकर जा. चलो बाबा. आज म्हणजे सगळ्या मागण्या पूर्णच होणार आहे बघा. आज छकुलीचा वाढदिवस म्हणजे एकदम जोरदार साजरा करणार आहे मी सांगतो तुम्हाला. ते परत काय झालं रे? खेळणी पाहिजे कोणाला? इकडे वा खतरनाक गाडी आहे रे. केवढ्याची गाडी? 200 रुपये. 200 यार लय होतात रे. जाऊ दे तुमच्यासाठी 300 गेले. हा काय? हा हॅलो मी येते घरी. पोचते. हो अरे याला घेऊन ये बाईक वरती. ओ बाई करते तुला. ओ बाई ओके ओ बाई ओ
ओके बेबी आय कम सून ओके एक जस्ट होल्ड ऑन हा आय कॉल यू बॅक लेटर ओके बाय 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 ओ काय काय बाय हा काय काय अहो दंड होणार तुम्हाला हा What दंड? मोबाईलवर बोलता ड्रायव्हिंग मध्ये म्हणजे काय आणि लहान लेकरू आहे तुमच्या हातात ते लेकराकडे तरी बघा एक्सक्यूज मी हा. What are you saying? I can't follow you. Just hold. Ha, baby. अरे इंग्लिश मध्ये बोलता ऐका असं करू नका ते लहान लेकरू आहे तुम्ही फोनवर बोलता गाडी What is it, Havaldar Sahib? What is my mistake? Tell me, what is my mistake? Yeah, अरे, baby. हा. Yeah. हो, एक मिनिट. अरे, Just ते hold लेकरू on. रडायलं, हो. एक ह्याला जरा घ्या, please. अरे, दादा, ह्याला घ्या जरा. घ्या ह्याला. हा, baby. हे काय आहे? हो? रडू नको. प्रत्येक वेळी तू असं वागतोस माझ्याशी. रडायचं संसार म्हणून मी किती करायचं हो? मग मी कामात आहे ना पोरं पण सांभाळा घर पण सांभाळा जेवण करा सगळे करा हा? त्याला भूक लागली असेल हे घ्या दूध पाजा त्याला भूक लागली? मला कंटाळा आलाय आता खरंच तुम्ही मला नाही राहायचंच नाही तुझ्यासोबत तुमचे भांडण रस्त्यात करू नका ना अहो तुम्ही त्याला अंगाई गीत गातो असं अंगाई नाही मला काही बोलायचंच नाहीये आता या विषयावरती निंबोणीच्या झाडा मागे नाही, घरी मी अजिबात येणार नाहीये. ग बाई अहो सुरात गा ना काय असं करताय रडतोय तो रडू नको रे बाळा ऐका माझा मला काहीही ऐकायचं नाहीये फोन ठेवा आता ओ बाई ओके बाय काय द्या काय अरे लेकराकडे काही बघा फोन ठेवा असं करू नका हा द्या हा हे व्यवस्थित जा हा हो ऍक्च्युली आज याचा वाढदिवस आहे ना म्हणून जरा खरेदीला गेले होते काय सांगता हो याचा वाढदिवस आहे आज हो आज माझ्या चुकलं वाढदिवस आहे हो का वा छान माझ्याकडनं विश करा चला बाय हा नक्की शाबास हा चला रे चला पुढे निघा ना चला सावंत डबा आणला का सांग जा हा ओके एक मिनिट आलो हा बायकोचा फोन असेल हॅलो हॅलो गणेशपुरे हा सर येस गणेशपुरे कुठे तुम्ही सर ड्युटीला सर हा तुम्ही ड्युटीवर आहे ना हा सर हा तर आता थोड्या वेळात तिथून गाडी जाणार आहे साहेबांची हा सर साहेबांची गाडी जाणार आहे सगळा बंदोबस्त मला तिकडे व्यवस्थित पाहिजे येस हा ओके सर ते 7 वाजता माझ्या पुरीचा वाढदिवस बोललो तुम्हाला ते बोला हॅलो सर हॅलो चल रे थांबू नका तिकडे कोणी हा हॅलो हॅलो चोकली झोपली काय रात्रीचे 2 वाजलेत जाग राहणार आहे का ते झोपलं कधीच आणि तो केक आणणार होतात ना नाही ऐक ना तुम्हीच खा आता झोपली छकुली तिला म्हणाव पप्पाने घेतलंय फुगा घेतला म्हणाव तुझ्यासाठी उठो ना काना लाव हॅलो तिच्या कानाला लाव ना हॅलो इन्स्पेक्टर गणेशपुरे कुठे आहात पुढच्या चौकात ऍक्सिडेंट झालाय पळा तिकडे हा सर तिकडे बघा रे पोरांनो थांब मी आलो ड्युटीवर ये बम्ब शहर हादसों का शहर है यहाँ रोज हर मोड़ पे होता है कोई न कोई हादसा चंद्रावर पहिलं पाऊल टाकणारा पहिला मानव निळा भुजबळ हे बॉम्ब शोध सॉरी मी बॉम्ब स्क्वॉड वाला आहे ना काय टिक टिक वाजते खोक्यात धडधड वाढते ठोक्यात लाल कापू तांबडी कापू
पिवळी कापू गोंधळ झालाय डोक्यात टिकटिक वाजते खोक्यात. फुटला की काय? पाण्याचा बॉम्ब होता. हॅलो हॅलो बोला. हॅलो हॅलो ऐक सामानाची यादी लिहून घेतली ना मी, आणतो तसं त्याप्रमाणे. हो ठीक आहे चल बाय. एक मिनिट बाय. तुम्ही जा ना तुमच्या वाकड्या वाटेनी, मला माझ्या सरळ वाटेनी जाऊ देत ना. तुम्ही पुण्याचे काय हो? कसं ओळखलं? नाही मला वाकड्या वाटेने जायला सांगून स्वतः सरळ वाटेने जाता येते म्हणून म्हटलं. का बसा. काय बॉम्ब आहे. एवढा मोठा आवाज झाला? अपचन झालंय हो. पोळ्या कच्च्या असतात ना सगळ्या. हो बॉम्बे बॉम्बे. अरे काय चाललंय काय? महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठीच बोललं पाहिजे. बॉम्बे नाही मुंबई म्हणा. अरे काय चाललंय काय? हे मी तुला विचारतोय अरे तुझं काय चाललंय? बॉम्बे बॉम्बे. कानाची बॉम्बच दिसते तुमची. हेल्मेट काढा. हे अजून एक हेल्मेट आहे. ते ओरिजिनल आहे. हा आणि ते ओरिजिनल बॉम्ब ठेवलाय. ओरिजिनल बॉम्ब. बॉम्ब 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 इकडे बॉम्ब आहे. ए पळा पळा. ए बॉम्ब आहे. ए बॉम्ब आहे. ए बॉम्ब आहे. ए तो टकला कुठे गेला? तो तिकडे गेला बघ. तिकडे. अरे कुठे जातोय? बॉम्ब बॉम्ब आहे. बॉम्ब काय भीक लावतोय माणूस. बॉम्ब आहे. बॉम्ब बॉम्ब करू नको तिकडे. अहो पण इथे कोणीच नाही आहे. दरवाजे बंद आहेत. अरे बाबा मी सगळ्यांना बाहेर काढलं. तू काय अचानक इकडनं कुठं आला? ते जरा मी टॉयलेटला गेलो होतो. अचानक बायकोचा फोन आला. सामानाची यादी सांगायला लागली हो. काहीच नव्हतं लिहायला म्हणून टॉयलेट पेपर वापरला. टॉयलेट पेपर सगळा संपला. शेवटी अंगावर लिहिलं. हे बघा हातावर बॅट. हे बघा इकडे बॉल. हे बघा कपाळावर गोट्या. पण हे खरे हे फुटणार आहे. हे फुटणार आहे. हे फुटणार म्हणजे आपण दोघे फुटणार आता? नाही नाही तुमचं काय खरं नाही. मी वाचणार आहे. का? कारण हे सगळे बॉम्ब स्क्वॉडचे कपडे घातलेत ना मी. हे चिटिंग आहे. मी माझ्या बायकोला फोन करतो. हॅलो सविता. हे बघ मी आता घरी नाही येणार ग. अगं काय आता मी मरणार आहे. काय काय म्हणाल्या? म्हणाली आधी नाही का सांगतायत तुमच्यासाठी केलेल्या 2 पोळ्या वाया गेल्या. अरे वा तुमची बायको सुद्धा पुण्याची का? हो ना. घुसायला थांबा. उद्या सकाळी फोडणीची पोळी करा. चल बाय. हो खरं सांगा हे काय आहे? हा बॉम्बचा खोका आहे. खोका. आता काय करणार तुम्ही? आता मी काय करणार माहिती का? हळद कुंकू वाहणार तिकडे. फुलं वाहणार. अगरबत्ती लावणार. मग ओवाळणार. मग नैवेद्य दाखवणार. मग आपण जेवायला बसायचं. चला जेवायला. अरे कुठे जेवायला बसतोय? बॉम्ब आहे तो. हो तेच मी विचारतोय. बॉम्बचं काय करणार आता? लांब जा. कातर आहे. माझ्याकडेच मागताय? तुमच्याकडे कात्री नाही? अरे असेल तर दे ना. नहीं चाकू है वो फक्त. यानी ये चाकू है, कोई बच्चों के खेलने की चीज नहीं है. हाथ कट जाए तो खून निकल आता है. झक मारली आणि चाकू दिला. हा राजकुमार कुठून आला मध्येच? मला रजनीकांत पण येतो. काय? यांना फोन खणलेली यांना मांडित नाचून नाचून कळ आली मांडित. या बस काय चाललंय? काय विविध गुणदर्शन स्पर्धा चालू आहे का इथे? हा कशाला गंमत करताय? धरा चाकू, काहीतरी करा. मी तुम्हाला एक गंमत म्हणून विचारू? काय आत्ता गंमत करताय माझी? कुठली वायर कापायची? एक वाईल्ड गेस. अरे तुमचा आवडतीचा कलर कुठला आहे? फिक्कट गुलाबी. फिक्कट गुलाबी. इथे आहे फिक्कट गुलाबी. इथला रंग सांगायचा. मग माझी लाल. माझी वायर लाल. कापा चला. हा येस. कुठली वायर कापू? अरे कोणी पाठवलं तुम्हाला बॉम्ब स्क्वॉड मध्ये? ते गंमतच झाली. काय? लहानपणी लहान होतो ना तेव्हा माझे बाबा मला दिवाळीचे फटाके आणून द्यायचे. मग मी असा बॉम्ब लावायचो, पळायचो. बॉम्ब फुटायचाच नाही. मग लवंगी लावायचो, पळायचो. लवंगी फुटायचीच नाही. मग रॉकेट लावायचो, पळायचो. रॉकेट उडायचंच नाही. हे काय केलं? काय लावलं होतं? काहीच नाही लावलं. का? उदबत्ती संपली.
म्हणजे काहीच फुटायचं नाही तुमचं? हो नाही पडत, म्हणून माझे बाबा म्हणाले की तू बॉम्ब स्क्वॉड जॉईन कर. का म्हणजे कुठलाच बॉम्ब फुटणार नाही ना. काय लॉजिक आहे. आता ह्याच लॉजिक प्रमाणे आता हा पण बॉम्ब फुटणार नाही ना. आता ओठ जमिनीला टेकेल. आता ओठ किती बाहेर काढताय. म्हणून काय मागच्या वेळेस 2 बॉम्ब फुटले होते. हो कसं काय माहिती का, मी असं काम करत होतो त्याच वेळी नेमका बायकोचा फोन आला. मी फोन घेतला, असं लांब चालत 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 गेलो आणि अचानक मागचे 2 बॉम्ब फुटले. आता नाही ना बायकोचा फोन येणार? नाही नक्की आता फोन येणारच नाही. आत्ताच 5 मिनिटापूर्वी तासभर बोललो मी तिच्याशी. धन्यवाद. चला कापा. भीगे होठ तेरे प्यासा दिल मेरा लगे अब सा मुझे तुम तेरा कभी मेरे साथ कोई रात गुजार तुझे सुबह तक मैं करूँ हॅलो. तुमची बायको तुम्हाला गण्या म्हणते? लाडाने. लाडाने नाही, रागाने म्हणते. गण्याला फोन दे. घ्या. हॅलो जानू. जानू बोल ना बबडी. बबडी इथं बोबडी वळायची वेळ आली आहे. बोल ना जानू. बोल ना शनू. हॅलो हॅलो हॅलो. कट झाला. बरं झालं जी आहे. मला काय माहिती गणपती पुढच्या चौकात गेलाय. मी इकडेच मिरवणूक बघत बसलोय ना. एका जागी थांबा. हा हॅलो. जाऊ नका कुठे. हा शनू. नाही इथे थांबायचं. अगं बबडे मला नाही इथे थांबायचं. हॅलो काय नाही, प्रॉब्लेम नाही आहे. अगं छोटासाच बॉम्ब आहे. छोटा? हो 2च कांडे आहेत ते. अरे काय बॅटरी आहे का काय? हा काय सांगतेस. तुझी आई आली आहे राहिला. काप तिला. मग काप तिला. काय नाही काय म्हणते. अरे तुझी बहीण पण आली आहे. बॉम्ब आहे. बॉम्बच आहे ती. नाही अगं समोर बॉम्ब होता ना म्हणून माझ्या तोंडातून. अगं हे काम कर, तुझ्या आईला सांग कानफाट फोडून तिचं. नाही सोनू अगे तू ना 1 नंबरची गाढव आहेस. तुझ्या आईचं कोथिंबीर कर. कोथिंबीर. हे काय केलं? कट केला. हे काय केलं? मिस कॉल दिला. आदा मादा कोण. 10 20 30 सर मला कॉन्सन्ट्रेट करू दे मला. 10 20 30 40 50 60 70 80 90. पण मी आकडे मोजत होतो ते वायर कापण्यासाठी का न कापण्यासाठी. अरे काहीतरी वेगळं करा. वेगळं. हमें मिटा सके ये जमाने में दम. फुट डोक्यावर. काय लहान मुलासारखं करताय. वेगळं. आता आम्हाला सांगितलेलं आहे की मोठ्या माणसासारखं वागायचं. एकदम अजिबात लहान मुलासारखं करायचं नाही. ओके. अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड जिभेला आला फोड काही फुटे ना. वायर कुठली कळे ना. तुम्हाला कसं घेतलंय त्या बॉम्ब स्क्वॉड मध्ये? हे गंमतच झाली. गंमत? माझ्याकडे 4 बॉम्ब होते. त्यातले 2 डिफ्यूज करायचं. मग मी काय हेच केलं. 10 20 30 40 खटक. अटक मटक चवळी चटक फटाक. मग याचं पण असं फटाक कुटुक करून टाका ना. म्हणजे 15 सेकंदच राहिलेत. 15 सेकंद? नाही काहीतरी करा. माझी बायको घरी वाट बघते. माझी पण वाट बघते. माझी बायको तुझी कशाला वाट बघेल? नॉनसेन्स. कापते. नाही काय मला कंटाळा आला.
बॉम्ब बॉम्ब जाऊ दे मी जाऊन चहा पितो. बॉम्ब बॉम्ब. मग कशाला ओरडलं माझ्यावर? कट्टी सॉरी. उच्चून घे. करा करा. ओपन करतो. हा ओपन करा. हा ते उघडलं ना आता? उघडलं ना आता. बॉम्ब फुटणार. फुटणार? म्हणजे मरणार आपण? नाही, मला बायकोशी शेवटचं एकदा बोलून घेऊ दे. लवकर बोलून घ्या म्हणजे हा फुटायला मोकळा. नाही थांबा. हॅलो सविता, हे बघ इथे एक बॉम्ब आहे आणि त्या बॉम्ब बरोबर मी फुटणार आहे ग. मला ना माझ्या पापाची कबुली द्यायची. मी इतकी वर्ष तुझ्याशी खूप प्रतारणा केली ग. माझं एका मुलीबरोबर अफेअर चालू आहे. रीना नाव तिचं. हो हो तुझीच मैत्रीण ती. हो आणि तिला जी 2 मुलं आहेत ना ती माझ्यापासूनच झाली आहेत. हॅलो तरी पण आयच लवच यूज. सॉरी. काय हेच हवं होतं मला. म्हणजे हीच इन्फॉर्मेशन पाहिजे होती आम्हाला. आम्ही सगळं तुमचा रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. काय उपयोग? त्या बॉम्ब बरोबर फुटून जाईल सगळं. बॉम्ब खोटा आहे. हा हो. म्हणजे ह्याचा स्फोट नाही होणार? आता ह्याचा होणार नाही स्फोट, कारण आता तुमच्याच घरात होणार आहे घटस्फोट. हॅलो सविता. हॅलो आपल्याकडे सगळे पुरावे मिळालेत. आता आपण आरामात लग्न करू शकतो. डायरेक्ट हनीमून. वेलकम सगळ्यांना. इडली वडे डोसे सगळ्यांचे स्वागत करीतो. बस मला एवढीच साऊथ इंडियन भाषा येते. तर मी तुम्हाला सांगतो मी दिग्दर्शक आहे. एन श्रीनिवासन माझं नाव. मला एक प्रोड्युसर भेटलेला आहे ज्याला सिनेमा करायचा आहे बाहुबली 2. तर त्यासाठी मी इथे कास्टिंग करतोय. 1 मिनिट. हॅलो हां हां बोलतोय. येस सर एन श्रीनिवासन आहे. काय सांगताय? हो म्हणजे मराठी सिनेमा करायचा झाला तर अंकुश चौधरी किंवा स्वप्नील जोशी यांनाच हिरो म्हणून घ्यावं लागेल, नाहीतर सेन्सॉर सर्टिफिकेट देणार नाही. बरं बरं सर. ओके चालेल सर. आपण कोण बोलताय? अच्छा मुक्ता बर्वे यांचा मॅनेजर. हो का? बरोबर पाठवून द्या डबल सीट. वा वा जबरदस्त जबरदस्त आयडिया. डबल सीट कास्टिंग. बाहुबली सिनेमा हिट होणार. जबरदस्त हिट होणार माझा सिनेमा. बहुतेक इन्कम टॅक्सची रेडच पड. एन श्रीनिवासन. 1 मिनिट. मला इंडस्ट्रीत फक्त श्री म्हणतात. ते महत्वाचं नाही. मला ओळखलं का तुम्ही? ओ माय गॉड. साक्षात कुशल बद्रिके. सॉरी. मग आनंद इंगळे. तेव्हा मला का नाही उठवलं? असं रे. मग एवढा कुरूप कोण आहे महाराष्ट्रात? कोण आहेस तू? मी भाऊ. कुणाचा? कुणाचा भाऊ नाही. माझं नाव आहे भाऊ. भाऊ कदम. पण हे असले कपडे घालून का फिरतोयस? नाही मला न्यूज कळली होती की तुम्ही बाहुबली 2 करताय म्हणून त्या दिवसापासून आजपर्यंत हे कपडे घालून फिरतोय. बरं तू काय करतोस? झक मारतो. वा. आणि संध्याकाळी? जोड्याने मारतो. चिडताय कशाला एवढे? अरे चिड नको तर काय करू? अजून कुणीच ओळखत नाही मला. नाही नाही ऐका सर असं नाही आहे. सर मला घ्या ना. घ्या नाही रे नाही. प्लीज घ्या ना. अरे नाही घ्या ना प्लीज. हे बघा मी तसला दिग्दर्शक नाहीये. घ्या ना म्हणजे सिनेमात घ्या. हे बघा मी मोठा ऍक्टर आहे. खूप टॅलेंटेड आहे. मला चांगलं बुकिंग आहे. कळलं का तुम्हाला? हो. तुम्हाला सांगतो स्वप्नील जोशी, भरत, अंकुश, सिद्धू, माक्या, महेश मांजरेकर, महेश कोठारे, सचिन पिळगावकर यांच्यापेक्षा स्वभावाने मी खूप चांगला आहे. सुनील बर्वेपेक्षा सुद्धा. सॉरी हे स्किट मधले पर्सनली घेऊ नका. आणि पैशाचं म्हणाल तर तसं काय नाही. तुम्ही द्याल तेवढे मी घेतो. आणि सगळ्यात तारखा माझ्या फ्री आहेत. महेश सर हे पण स्किट मधले. मी ना खूप मोठा आर्टिस्ट आहे. खूप मोठा. मला मेकअपची पण गरज लागत नाही. खरं तर मेकअप मला टिकतच नाही. एवढा मोठा आर्टिस्ट आहे मला. वा 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 वा. आणि बाकी तुम्हाला गाडी वगैरे काही सोय आणखीन काही? बॉय. हा बरोबर बरोबर. मला मॅटिनी पण नाही लागत. मॅटिनी? मॅटिनी नाही का मोठी गाडी असती त्याच्यात एसी असती. तिथं नट नाही का पत्ते खेळत बसतात. कापड बदलतात. अरे नंतर नट्यांबरोबर रिहर्सल करतात. ती पण लागत. अरे महाराष्ट्रात तिला व्हॅनिटी म्हणतात. कधीपासून? आधीपासून व्हॅनिटीच म्हणतात तिला. बघा ती पण लागत नाही मला. वा वा जबरदस्त. असाच कलाकार मला हवा होता. तू फायनल आहेस.
शपथ साक्षात माऊली. ए डोंबोली तू घरी जा. हे कोण आहेस तू? आपला हात भारी, आपली बात भारी, जमायला आपलं सगळंच लय भारी. तू जा आता तुझ्या घरी. मायला विटच घालीन डोक्यात. कळलं ना माझं झालंय फायनल इथं. तू कशाला आला? कशाला म्हणजे हिरो व्हायला? तू कशाला आलास मग? हिरो आणि मला याने आत्ता केलं ना फायनल. हे तू जा चल तिकडे. एक बघा मी तुम्हाला दोघांनाही काम देतो. ओके मी बाहुबली सिनेमा करतोय ना. तू भाऊ आणि तू बली. हा हा सर आम्ही दोघे हिरो सर. दोघेही तुम्ही हिरो. सर सर थँक्यू सर. अरे बेटा कॉंग्रॅच्युलेशन. मस्त मस्त मजा येणार. हे जा खायला घेऊन काहीतरी. मस्त सर. हॅलो अरे जा ना स्वतः पण खाऊन काहीतरी. बघ कसं झालं जा. मला हे कळत नाही ना का मिळाल्याबरोबर यांचा माच कसा सुरू होतो. माच का? नाही भूक लागते ना तुम्हाला म्हणून म्हटलं. भूक अशी तुम्हाला काय सर? नाही माझं काय नाही. मी नाटकात काम करत असल्यापासून ना भूक नावाची प्रॅक्टिसच मिली माझी. एक मिनिट अरे कोण आहेस तू आणि तोंड लपवून का आलायस? मी बाजी. राहू दे चल मग असंच राहू दे. मी बाजी. बघा भुकेचं नाव काढलं आणि भाजी हजर. चपाती नाही आणली बरोबर. बे खायची भाजी नाही बे भाजी. बाजी. तू का आलास इथं? का आलास म्हणजे श्री सिनेमा करतो म्हणजे मला यायला नको है ना श्री? काय गाव जेवण आहे. हिंदीमध्ये काम करून पोट नाही भरलं तुझं. मराठीमध्ये आलास. आता फक्त नाही एकांकिका आणि पथनाट्य करायचं बाकी. बस एक मिनिट सिनेमासाठी तोही महत्वाचा आहे. तोही सिनेमात असेल. ओके तर बाहुबली 2 करायचा आहे आपल्याला. मला सांग बाजी तुला काय वाटतं कटप्पाने बाहुबलीला का मारलं असावं? काही हा श्री. लाजण्यासारखं काय याच्यात? नाही पण काही म्हणा तू लाजलास की जरा मॅनलीच दिसतोस. काही हा श्री. हे अरे एकच लाईन किती वेळा घासताय. जा नवी घेऊन या. आता जान्हवीला कशाला आणायचं इकडे? तिला नका आणू. तिची डिलिव्हरी आणखीन लांबेल. काही हा श्री. ए गप रे. अरे एकच वाक्य आहे रे. ओके ऐका मी तुम्हाला स्टोरी सांगतो बाहुबली 2 ची. अत्यंत गंभीर वातावरण. का देऊ कशासाठी? अत्यंत गंभीर वातावरण. कटप्पाने बाहुबलीला मारलं. हा मर्डर त्याने का केला? कशासाठी केला? कोण याचा खुलासा करणार? थांबायचं नाही कडे. थांबायचं नाही. घाबरायचं नाही. आता घाबरायचं नाही. दया कुछ तो गडबड है दया. सर बल्ब बदलून झाला. दया कुछ. वा सर मस्त स्पिन केला बॉल. काय मॅच खेळायला आलो आपण इकडे. मॅच खेळतोय. दया कुछ तो गडबड है. दया तोड़ दो दरवाजा. चल इकडे कुठे दरवाजा आहे? ओके सॉरी. दया तोड़ दे भिंत. अरे भिंत दिसते का इकडे कुठे? ओके सॉरी. दया तोड़ दे वीट. काय बापाचं माल आहे? एक मिनिट थांब बाजूला. बघ जास्त शहाणपणा करू नका. अख्खं करिअर झालंय माझं विटेवर. आधीच सांगतो तुला. मग मध्ये मध्ये यायचं नाही. समजाव जरा त्याला. कुठून आलाय असं असं करत आलाय. विटेवर काय बोलतो तू? कोण आहेस? कोण तू? माऊली. ए कुठे रे? कुठे म्हणजे? माऊली कुठे? अरे माऊली कुठे? माऊली कुठे? माऊली म्हणजे व्याकरणातला चुका करू नका. माऊली नाही. मग सर? माऊलो. नॉनसेन्स. आईच्या गावात नॉनसेन्स मला. नॉनसेन्स म्हणाल हे. नॉनसेन्स मला. अरे
नॉनसेन्स असं मारायचं फक्त नाही सर सॉरी नॉनसेन्स म्हणाल अरे! असं मारायचं असतं असं मारायचं असतं नॉनसेन्स तुम्ही असं का मारताय का मारताय त्यांना तुम्ही नका रे नका असं नका करू. एक मिनिट मी दिग्दर्शक आहे. हे बघा हे इथे मारायचं. ओके ए आता मी एक मिनिट चाल अरे मध्ये नाही इकडे काय चल अरे भाजी आहे नाही अरे भाजी आहे रे नाही अरे दया तुला कळतंय का काय सर इथे खून झालेला आहे त्या माणसाला माहिती आहे खून कोणी केलेला आहे आणि कधी केलाय ते दया दया तोड दे दरवाजा. कुठे दरवाजा आणि एवढी दरवाजा तोडायची हौस आहे तर स्वतःच घेऊन ये ना. दया डोंट इन्सल्ट मी. का पगार कशाचा घेतो मग मी. आपण त्याला पकडूया ना. दया त्याच्या हातात काय दिसतंय तुला. मी त्याच्याकडे बघतच नाही रे. अरे दया त्याच्या हातात वीट आहे. वीट म्हणजे काय. जो मला तुमचा आलाय ना तो. त्या वीट म्हणजे शस्त्र. त्याच्या हातात शस्त्र आहे. आणि तो दुसरा माणूस बघ त्याच्या हातात काय माहितीये का तलवार म्हणजे काय. हिंदी पिक्चर. अरे तलवार म्हणजे शस्त्र असतं शस्त्र. तो बघ ते बघ डांबराचं पिंप बघ तिथून दुसरं डांबराचं पिंप म्हणाल तुला काय केलं तुझं मी. आपल्यात काय भांडण नाही का मग का. माझं पण मारे समजायला याला समजा काय बोलाचाली झालेली तुमच्याशी पण कशाला बोलायचं. अरे तुला कळत कसं नाहीये. अरे खून त्यांनी केलेला आहे. तिघांच्या हातात शस्त्र आहे म्हणजे खून त्यांनी केलेला आहे. केस सोड दया. सर काय ब्रिलियंट आहात तुम्ही. सर काय ब्रिलियंट आहात. अरे मरेल तो. दया त्यांना पकड आणि फासावर लटकव आणि त्या डांबरी पिंपाला सगळ्यात आधी आईला हा फासावर लटकवणार म्हणजे सिनेमा गेला. सिनेमा कुठला सिनेमा. अरे हे सिनेमा करतायत बाहुबली. हा तो परत का करताय तुम्ही. कोणी केला रे माझा साहेब. काय भानगड आहे कळू दे मला काय आहे. एक मिनिट सर मी दिग्दर्शक आहे. मी सिनेमा करतोय बाहुबली मराठीमध्ये आणि कटप्पाने बाहुबलीला का मारलं ह्याचा आम्ही त्याचा शोध घेणार आहोत. तर त्याच्यासाठी मी हिरो शोधतोय. त्याची कास्टिंग चालू आहे. म्हणजे मला हिरो एक असा वेगळाच हिरो हवाय सर. वेगळाच हिरो. म्हणजे माझा अंदाज चुकलाच म्हणायचा नेहमीप्रमाणे. हो ओके मी शोधून देईन. माझं कामच आहे ते हिरो. नक्की सर मला हिरो हवाय कसा. एक मिनिट सर मी लिहून आणले सर. एक मिनिट थांबा. मला साहसी इमानदार राजबिंडा मनकवडा निरपेक्ष वाक्चतुर आणि सहनशील असा हिरो हवाय सर. हा आहे ना मग. हा आहे ना. अरे हा हिरो आहे ना. जन्मताच माजोरडा आहे तो. हो जन्मताच माजोरडा आहे. जाम चरबी आहे त्याला आणि तसाही तो मला नकोच आहे. कळलं तुला. याला हिरो कर. माझी परमिशन आहे तुला. याला हिरो कर. येस सर तुम्ही हिरो म्हणून माझं नाव रेकमेंड करताय. सर मी आतापर्यंत तुमचं इतकं अपमान केलं तरी तुम्ही माझं नाव रेकमेंड करताय सर. सर आज मला कळलं सर तुमची तीच लायकी आहे सर. अरे तीच लायकी. आता यांना फटके. मी बाहुबली माझं काम काय इकडे इन्व्हेस्टिगेशन. बाहुबली म्हणून वीट दे ना एकदा यार. अरे भाजी आहे रे. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार 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 मंडळी. कसे आहात सगळे. आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी. हसायलाच पाहिजे कारण 80 डेसिबलच्या वर हसायला परमिशन आहे. मंडळी हसलंच पाहिजे आणि गुलकंद केबल नेटवर्कवरून आम्ही तुम्हाला नेहमीच हसवत असतो. आणि असाच एक आगळा वेगळा कार्यक्रम आज एका कुटुंबाबरोबर खेळण्यासाठी मी इथं आलेलो आहे. कसं आहे की बायकांसाठी होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम असतात. पुरुष म्हणले आमच्यासाठी काहीच का नाही. म्हणून गुलकंद केबल नेटवर्कने ठरवलेलं आहे बाबा पुरुषांसाठी सुद्धा आपण काहीतरी इथं केलं पाहिजे. आणि आपण एक नवीन कार्यक्रम माझ्याकडे दाखव ना.
पुरुषांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून आपण एक कार्यक्रम काढलेला आहे, नवरा माझा नवसाचा, अर्थात पती पाहिजे उच्चपती. आणि त्यासाठी आपण एका कुटुंबात आज आलेलो आहोत आणि या कुटुंबाचे जे प्रमुख आहेत त्यांना आता आपण आमंत्रित करूयात. नामदेवराव गणेशपुरे, नमस्कार. अरे वा 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 वा. मेरा सोला का डोला, चालीस की छाती, सीधी बात बोलूं, बातें घुमानी नहीं आती. चला निघा, चला निघा. ऐका ना टाकल्या तुषार देवाला ना तू रे साहेब, चल वाजू नको, बंद करते. मामा, चला बाहेर. मामा. हा, त्याला नका बोलू. का नाही वाजवणार तो, नका बोलू त्याला. अरे वाजवणार नाही मग काय फराळाचे डबे घेऊन बसलाय का तो? अरे वाजन ट्रेन त्याच्या समोर. नाही मामा, तो नाही वाजवणार. का? तो कार्यक्रमात वाजवत नाही, तो इथं कसं वाजवल? बरं, आज पोलिसांच्या धाकाने पण वाजवत नाही, म्हणजे किती निबार आहे बघा तो. अरे वाजव काय करत नाही ते. तुम्ही निघा, चला. ऐका. नाही नाही नाही, ऐका. मी तुमच्या घरी आलो. चला चला चला. हॅलो वहिनी. काय चाललंय? कोणाला निघायला सांगताय? काय चाललंय तुमचं? कशाला आरडाओरडा लावला इकडं? अगं बाई, बुच्चे भाऊजी तुम्ही तुम्ही या माणसाला ओरडताय. कसे ओरडलात? कसे ओरडलात तुम्ही? निघेतून असं ओरडलं. प्रश्न नाही विचारला कसे ओरडताय. कसे ओरड म्हणजे का ओरडला? त्याला तुम्हाला माहितीये का कोण आहे हा माणूस? हा एवढा मोठा माणूस बुचे. हा बुचे सदानंद. अरे शांत बस. खरंच सांगतो ना, माझं चुकलं. लग्नात हिचं नाव बदलून ना डॉल्बी ठेवायला पाहिजे होतं. का? डिपार्टमेंटनं जप्त तरी केली असती. काय आवाज आहे बा तिचा. लग्न दीपाकातली जिलबी आणि आता डॉल्बी. तेच नाही, माझ्या तेच लक्षात येते. लग्न आधी तुम्ही मला सांगायचं मी तुझ्यासाठी हे करीन आणि ते करीन आणि ते आणून देईन, हे आणून देईन. आता का नाही बोलत? अरे आता का नाही बोलत म्हणजे? अरे निवडणुकीनंतर पण कोणी प्रचार करत असते का? तेच ते प्रचार सभांच्या बंदोबस्ताना जाऊन हे सुचायला लागलंय आता. अरे पण तू आचारसंहिता का मोडतेस? मी ड्युटीवर, लक्षात ठेव. पण माझं काय म्हणणं आहे, मी ह्याला हाकलतो तर तू का चिडतेस? अरे मी चिडते म्हणजे हा माणूस कोण आहे माहितीये का? सदानंद बुचे. ते गुलकंद केबल नेटवर्क आहे ना, त्याच्यावरती ह्यांचा मोठा कार्यक्रम असतोय, खूप फेमस आहे तो. अरे बाप, नमस्कार. मी म्हणजे तुम्हाला ओळखलं नाही. मी जबरदस्त फॅन आहे तुमचा. प्रोग्राम बघतो गुलकंद केबल नेटवर्क. तुमचा जबरदस्त, लय मोठा फॅन आहे मी तुमचा. कळलं, तुम्ही हाकलत होता तेव्हाच कळलं मला. नाही पण ते कसं असतं लक्ष देत नाही. पण तुमची कॉमेडी जबरदस्त. काय 101 कॉमेडी. थोडीशी कॉमेडी कर ना, म्हणजे आमच्यावर पण करा थोडीशी कॉमेडी. करा ना. नाही, कॉमेडी आपण करू, पण पहिल्यांदा जो कार्यक्रम करायला आलोय ना आपण, तो पहिल्यांदा करायला पाहिजे ना आपण. तर मंडळी, आपण आलेलो आहोत गणेशपुरे कुटुंबामध्ये आणि त्यांच्या बरोबर आजचा हा आगळा वेगळा खेळ रंगणार आहे. वहिनी, मला तुम्हाला विचारायचं की तुमच्या घरामध्ये कोण कोण आहे? का दोघच आहे? आम्ही दोघच आहोत. आमच्या घरात आम्ही दोघच आहोत आणि एक छोटं लेकरू आहे आम्हाला. एक मिनिट, माझी आई तुझी सासू तिला विसरली का? घ्या, यांचं म्हणजे कसं आहे ना, यांना गुलाबजाम द्या नाही तर रबडी द्या, वरून मीठ पाहिजेच. मला मीठ कोण म्हणलंय? सासूबाई मीठ कोण म्हणलं मला आता इथं? मी म्हणलं सासूबाई, माझी चूक झाली. सॉरी, मी तुम्हाला मीठ म्हटलं. खरं तर मला काय मीठ म्हणायचं होतं. तुला चांगलं हाताखालनं काढते आता, थांब. अच्छा, म्हणजे ह्या तुमच्या सासूबाई ज्यांना मीठ म्हणला, आणि ही काय मिठाचा डबा बरोबर घेऊन फिरता? त्यो नातू आहे माझा. अच्छा, ह्यो नातू आहे. आणि मला मीठ म्हणतोय ग. ह्या मिठामुळे तुझ्या संसारामध्ये चव आहे, लक्षात घे. मीठ असेल तरच चव वाढती. आणि आमचं बीपी पण. माझ्यामुळे तुझा बीपी वाढतोय? अगं तुझ्यामुळे माझी शुगर वाढते, त्याचं काय? माहितीये मला. हायच मी मुळात गोड इतकी. तुम्हाला सांगते भाऊजी, म्हणजे लहानपणी का नाही माझ्या घरचे ते मला लाडानं म्हणायचे मध. मध नाही, ते मधमाशी म्हणत असतील.
सारखी चावते आपली चावणारी मधमाशी. मी चावणारी मधमाशी तुम्हाला सांगते भाऊजी, आमच्या घरची झुर्र आहेत ना ती सुद्धा खडूने स्वतःभोवती रिंगण घालून घेतात की बाई या म्हातारीला लांब ठेवा, बाई या म्हातारीला लांब ठेवा. अगं चुकलं ग चुकलं, हिला घरात घेऊन चुकले, फुटले ग फुटले, नशीब माझ्या फुटले. बास्केट करेंगे. अरे नाम द्यावा, बघत काय बसलास रे बाबा. 10 पर्यंत काय हेच करणार आहे काय? बंद करतील ते. अरे तुझी बायको कशी बोलते बघ, वाचा वाचा. काय चाललंय तुमच्या घरात? काय सांगणार आहे? तुम्हाला सांगतो, सोमवार मंगळवार हवा येऊ दे आहे म्हणून आमच्या जिंदगानीमध्ये काहीतरी फ्रेशनेस आहे. नाही तर हे अशा अखंड तमाशा आमच्या घरात चालू असते राव. काय करणार काय? नाही पण तुम्ही पोलीस आहे, घाबराय पाहिजे तुम्हाला थोडं तरी. काका सासू सुनाच्या भाटात बाहुबलीचं कोणी नाही ऐकलं, यांचं कोण ऐकणार आहे? काय बोललं माझं लेकरू? मी काय म्हणतो? नाही तेच म्हणतो, लय प्रॉब्लेम झाला आमच्या आयुष्यात म्हणून असं चालू आहे सगळं. काय करणार सांगा तुम्ही तरी. तुमच्या आयुष्यामधले प्रॉब्लेम घालवण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत गुलकन केबल नेटवर्क कडून. आणि म्हणूनच आम्ही तुमच्या आयुष्यात घेऊन आलोय काही सोन्याचे क्षण. मला मग मोहन माळ द्या. आणि मला एखादी डायमंडची नथ पण चालेल. नाही डायमंडची नथ मला पाहिजे. मला पण. एक मिनिट सासूबाई. अरे वरण भातावर डाळला घालून खाणारे तुम्ही. तुझ्याविषयी काय म्हणते तो? तुम्हाला नाही भाऊजी, मी काय इथं काय सुवर्ण क्षण म्हणजे काय सोन्याचे दागिने नाही घेऊन आलोय, मग आनंदाचे क्षण घेऊन आलो मी. खेळ खेळणार आहे आपण आता. एक कार्यक्रम करतात ना, नवरा माझा नवसाचा. अगं माझा पण नवरा नवसाचा होता ग. नवसाचा माझा नवरा 9/6लाच गेला. चांगला माझा अरे माझा बाप मेला नाहीये, काशीला गेलाय. काशीत गेल्यासारखी काय रडते? तेच मी म्हणते, आज ते जर हिथं असते तर चांगली टीव्हीत आले असते, कार्यक्रमात दिसले असते ना. अरे माझा नवरा म्हणजे काय साधा माणूस नव. असा उंच पुरा, असा निधड्या छातीचा, 6 पॅक्स ऍप, गोरा गोरा पान, राज बिंडा. कुणाबद्दल बोलताय? भाऊ कदम. चल घरी. कोणाबद्दल काय बोलावं कळतं का तुम्हाला? नाही म्हणजे आज असते तर टीव्हीत दिसले असते असं म्हणलं मी. तुम्ही गप्प बसा जरा. हा सासूबाई, भाऊजी तुम्ही कार्यक्रम सुरू करा. यांचं असंच आहे म्हणजे कसं, या बाईला असंच करायची सवय आहे. चांगल्याचं वांगलं करतात ना तेच. मी चांगल्याचं वांगलं करते आणि तू चांगल्याचं वैभव मांगलं करते, त्याचं काय ग? चांगल्याचं वांगलं म्हणत चांगल्याचं वांगलं. एक मिनिट भाऊजी, तुम्ही मला सांगा, जी बाई दिवाळीच्या पहाटे उठून मिश्री भाजत असेल ती काय पण करू शकते की नाही? हे तुमच्या चांगल्यासाठीच केलं, मी तुमच्या भल्यासाठीच केलं. काय मग त्या ठसक्यानं का होईना तुम्ही सकाळी सकाळी उठलात की नाही? नाही तर दिवाळीच्या दिवशी पण 9 वाजेपर्यंत घोरत पडतात हे लोक. काका आमच्या आजीमुळे का नाही, आमच्या इकडे सगळेजण म्हणतात, उठा उठा दिवाळी आली, म्हातारीची मिश्री भाजण्याची वेळ आली. तुला मार खायचाच आहे का तिचा? ए जरा थोबाड बंद ठेव. सिंघम. काय नाव आहे याचा? सिंघम. भुईमुगाच्या शेंगम ठेवायला पाहिजे असं होत नाही. तेवढंच आहे. होय नातू आहे तो माझा. हा तुमचा नातू आहे? हा. अरे बाप रे. ओ काका टांगडा आजी, आजी आजी थांब ना. ओ काका आटपा बरं लवकर, आटपा नाही तर आपली सटकेला. अरे मग बेल्ट घालत जाणार सटकेल तर. असं 4 चौकात सटकला कसं दिसेल ते? सटकू देऊ नको, पकडून ठेव. बर आता आपण वेळ न घालवता पटकन कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर मला पहिल्यांदा कपलला विचारायचं की तुमची भेट कशी काय झाली बुवा पहिल्यांदा? म्हणजे आमची पहिली भेट भाजी मार्केट मध्ये झाली ऍक्च्युली. ही भाजी घेत होती तर एक चोर आला आणि हिची पिशवी घेऊन पळाला सायकलवर. दन मी त्याच्या मागं धावत गेलो, पकडला, लई बुकलला. हिची पिशवी घेतली, हिला आणून दिली. ती माझी पहिली भेट. कोण होता तो चोर कळलं का नंतर? माझे बाबा होते. नाही काय झालं त्याचं, माझ्या हातात खूप सामान होतं. बाबा म्हणाले दे पोरी 2 पिशव्या, मी घेऊन सायकलवर ना आधी घरी जातो. तर या माणसाने चोर समजून बाबांनाच बुकलले. सैराट नंतर हिच्या बाबांना सगळे बाळ्या म्हणायचे. का? कारण ते असे चालायचे. बघा माझ्या बाबांना कसं म्हणते. असे का चालायचे माहितीये? यानं बुकललं होतं.
माझी आणि ह्याची पहिली भेट कशी झाली सांगू काय? कशी? ह्यो 3 महिन्याचा राहू दे, राहू दे. राहू दे पुढे सांगते. असू दे, ह्यांचा आहे ना कार्यक्रम. पहिली भेट सांगू दे. नको राहू द्या. कळा लागल्या तर राहू दे. कळलं. सगळं समजलं त्यांना. हा वेगळा कार्यक्रम आहे का नाही आजी? होय होय. भेट तर आम्हाला कळली. आता आपला सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम तो म्हणजे उखाणा. आणि उखाणा जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला मिळणार आहे मार्क. भाऊजींचं बरं आहे ते पैठणी तरी देतात. गबासा. नवरा आहे माझा चांगला जसे कंदी पेढे, सासरे पण आहेत भोळे. वा. सासरे पण आहेत भोळे पण म्हातारी तर जाम किडे. मला म्हातारी म्हणतेस वय ग, बाजूला हो तिकडं. अगं ए आई. मला म्हातारी म्हणतेस. एक मिनिट. आजी आजी फक्त म्हातारी नाही किडे पण बोलली. किडे म्हणले तर चालेल पण म्हातारी म्हणायचं नाही, सांगून ठेवती. एक मिनिट. असं हातबीत पकडायचं नाही. पोलीस सगळे बसले. डोमेस्टिक व्हायलेंटाईन डे नको. प्रेमानं पकडला प्रेमाने. कळलं का? मी घेऊ का एखादा उखाणा? अरे हा? पोरगा हाय माझा साधा भोळा, त्याला आवडली होती एक सुंदरी. वा वा वा. पोरगा माझा हाय साधा भोळा, त्याला आवडली होती एक सुंदरी. घरात आल्यावर कळलं अगं बाई ही तर चिचुंदरी. बघा काय बोलताय तुमच्या आई चार चौघात कसं एक परवडतं का? तुम्ही मला सांगा बघा. चिचुंदरी म्हणजे काय? इतकी वर्ष मी संसार केला, घर ना सांभाळलं. अरे व्हॉल्यूम वाढला तर पोलीस पकडतात. साहेब तुम्ही चालू करा तुमचा प्रोग्राम. आजी तुम्ही जरा 2 मिनिटं इकडे थांबाल. त्यांचं जरा आपण कार्यक्रम आटपून घेऊ. हा. तर आता आपण एक छोटासा खेळ खेळणार आहोत. बघूयात की मनातलं कोणाला छान जाणता येतं. मी तुम्हाला काही पिक्चरची नावं कानात सांगणार आणि तुम्ही त्याचा अभिनय करायचा आहे आणि ते तुम्ही ओळखायचंय. मी ह्यांचं ओळखलं तर बक्षीस ह्यांना, ह्यांचं ओळखलं बरोबर तर बक्षीस ह्यांना, बारक्याचं ओळखलं त्याला बक्षीस. सुरुवात करूयात तुमच्यापासून. माझ्यापासून. तुमच्या कानात मी एका सिनेमाचं नाव सांगणार. चल लवकर. मी तयार आहे. घराच्या माग भीट. काय बोलला? पिक्चरचं नाव आहे. होय काय? मला वाटलं ते मला म्हणले की चल लवकर. मी म्हणलं घराबाहेर भेटू. पिक्चर बदलतो थांबा. दुसरा बदला आता. अच्छा ओके. नीट आहे का बाळा? बघा. गरम वाफ. नीट बघा ना जरा. हा हा. कंबर दुखी. तसं नाही ते. मग अच्छा एक घाव 2 तुकडे. वेळ संपली. फाव वेळ संपलेली आहे. तुम्हाला जमलेलं नाहीये. तुझ्यामुळे बक्षीस गेलं माझं. एवढा साधा पिक्चर ओळखता येईन तुला. कुठला होता तो? शोले. शोले. अरे मग छोले खाऊन परिस्थिती जशी होते तसं काय दाखवतेस? वहिनी आता तुम्हाला मी सांगतो पुढचा. तुमच्यासाठी पिक्चर आहे. अरे वा बाळा ये ये ये. रेडी? आला. माझा छकुला. नाही मग? थांबा दुसरं काहीतरी. अच्छा गुलकंद. नाही गुलाबजाम. नाही हो. मग वेळ संपली. अरे देवा वेळ संपली. नाही जमलंय त्यांना ओळखायला. काय तुम्ही एवढं साधं सोपं तुम्हाला येत नाही? मला सैराट. यो सैराट पिक्चर होता. अग मग स्वतःकडे बोट दाखवायचं ना. ही सैराटलेलीच आहे एकदम. आता शेवटचं लहान पोराला सांगतो. पप्पा ओळखा. इकडे. हा. निळू फुले. आता नीट. अशोक सराफ. आता नीट. हा. स्वप्नील जोशी. पप्पा आता नीट. खाज आली. फायनल. अच्छा हाताला खाज आली. वेळ संपली. घालवलं यांनी. वेळ संपली. सांगा तुम्ही काय होतं? DDLJ. DDLJ म्हणजे MMRD सारखं आहे का काही? नाही हो. शाहरुख खानचा पिक्चर. शाहरुख खानचा पिक्चर आहे. कधी पाहतच नाही पिक्चर. काय करणार आहे? एक ओळखलं नाही. सगळ्यांची बक्षीस गेली. एवढा तो म्युझिक वाजवत होता तरी ओळखलं नाही.
आता आणखीन एक खेळ खेळायचा आहे. अजून आहे हा सांगा आता बरोबर पद्धतशीर. त्यांची बक्षीस व्हायला घालू नका. नाही आता बघा सांग. मी पटकन एक वस्तू सांगणार ती तुम्हाला किचन मधून आणायची. हा बघा पहिली गोष्ट आहे तुरडाळ. हा आतमध्ये जा. वरचं कपाट आहे ना? कुठं आहे का? गॅसच्या वरचं. हा हे मी आली. नाही मिरची तिकडे बघ पुडी ठेवली असेल एक पुडी. पुडी बघ सफेद कलरची. हा घेऊन ये बा. बरोबर घेऊन ये. शाबास शाबास. वेळ संपली. नाही तपकीर होती माझी. एक चान्स गेला. दुसरा चान्स तुम्हाला देतोय मी. तुम्हाला पटकन आणायची आहे मुगडाळ. ऐका मी त्याची बनवली ना त्याच्या बाजूने तिसरी. डाव्या बाजूने तिसरी. साखर कुठे घेऊन ऐक कुठल्या तरी डब्यावरती मूग लिहून ये. अरे नाहीये. वेळ संपली. हा राऊंड पण त्यांना जमलेला नाहीये. तुम्हाला जमलेलं नाही. आता फायनल मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. 3 शेवटचे 3 प्रश्न त्याची उत्तर दिलीत तर यांना काहीतरी मिळेल अन्यथा काही उत्तर आता. नाही नीट आता तुम्ही विचारा तुम्ही आता विचारा. पहिला प्रश्न तुमच्या बायकोचा वाढदिवस तो विसरू शकत नाही. 20 जून. 31 डिसेंबरला असतो. नाही तुम्हाला कसं माहित असणार कारण का आजपर्यंत कधी सेलिब्रेटच केलं नाही माझ्या बरोबर. ते 20 जूनला काय केलं मग आपण? काय नाही राहू दे. ठीक आहे. दुसरा प्रश्न मी विचारतो. तुमचा मुलगा कितवीला आहे? हा 4थीला आहे. 7वीला आहे मी. 7वीत गेला कधी तू? तुम्ही कधी माझा अभ्यास घेता? ठीक आहे. प्रश्न तिसरा तुमच्या घरात किती दिवसांचे गणपती असतात? आमच्या घरात 5 दिवसाचे असतात आहे की नाही? अरे बाळा 10 दिवसांचे गणपती असतात. 10 दिवस? तुझ्या आज्यापासून 10 दिवसाचे गणपती नाही का आणतो आपण? अगं पण ते शेवटचा प्रश्न तुमचा वाढदिवस कधी असतो? माझा 20 जून. सॉरी म्हणजे चुकलो मग माझा 20 जून आहे ना का? आपण 15 ऑगस्टला असतो तुमचा वाढदिवस. काय करू तुमचं मी? सगळे प्रश्न झाले. आमचा नाही तुमचा स्वतःचा वाढदिवस पण लक्षात नाही तुमच्या. काही लक्षात राहत नाही भाऊजी यांच्या. नाही लक्षात राहत मला. माझा वाढदिवस 15 ऑगस्टला हे माझ्या नाही लक्षात राहत. पण 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन आहे हे मी कधी विसरत नाही. लक्षात ठेव. आज वार कोणता आहे ते पण लक्षात राहत नाही आमचं. फक्त सकाळ संध्याकाळ आणि रात्र कारण हे आमच्या ड्युटीचे टायमिंग आहेत ते लक्षात राहतं आमचं. 31 डिसेंबर तुझा वाढदिवस कधी सेलिब्रेट करू शकलो नाही आम्ही. पण 31 डिसेंबर सेलिब्रेट करण्यासाठी अख्खा भारत जेव्हा रस्त्यावर उतरते ना तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमच्यावर असते. मग कसं करणार आहे सेलिब्रेट? आई आपल्या घरात गणपती 5 दिवसाचा असते 10 दिवसाचा असते. त्याचा प्रसाद पण कधी खाल्ला नाही मी. पण त्या 10 दिवसात गणेश भक्तांचं संरक्षण करण्याची जबाबदारी बाप्पानं आमच्यावरच टाकली एवढं लक्षात ठेवा. ते नाही विसरत मी कधी. बाळा मी सिनेमे पाहत नाही सिनेमे आवडत नाही असं नाही. पण कितीतरी वेळा त्या सिनेमाच्या थिएटरच्या बाहेर पहारा देऊन उभा होतो. पण आज जायची कधी वेळ आली नाही रे. आणि एक गोष्ट सांगू तुला कधी वयानं वाढताना पाहिलंच नाही मी. तुला फक्त इंचानं वाढतानाच पाहिलं रे. नाही तुमचा गुन्हेगार आहे मी. मला या घरातलं काहीच माहिती नाही. तुम्ही मला बोलू शकता टोचून बोलू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्यावर फक्त एका घराची नाही तर लाखो घराची जबाबदारी आहे. आणि त्याचं दुःख नाही आहे आनंद आहे कारण मी इथं उभा आहे म्हणून माझ्या भारतातले सगळे लोक आनंदानं शांततेनं जगतायत. मला फक्त एकच माहित आहे सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे. मला माफ कर ते तुमची पैठणी तुला नाही मी मिळून देऊ शकलो त्याबद्दल माफ कर. राहू दे नको ती पैठणी मला. त्याच्यापेक्षा जास्त मोलाचं दागिना आहे माझ्याकडे. कोण? माझा प्रामाणिक नवरा. वा 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 वा. तर फायनली ही फॅमिली अर्थातच जिंकली आहे. आणि तुम्हाला आणि समोर बसलेल्या सगळ्या पोलीस बांधवांना आमचा सलाम.
हॅलो हॅलो कंट्रोल रूम. हॅलो हॅलो कार्यक्रम चालला. अरे गेटच्या समोर कशी काय तुम्ही पार्किंग करता गाड्या रे? गेटच्या समोर करू नका पार्किंग. हॅलो ऐकून घ्या. ए थांबा, वाजवू नका तुम्ही. एक मिनिट, इथे कामामध्ये तुम्ही डिस्टर्ब करू नका. एक मिनिट, इकडे कोण उभे आहेत प्लीज बसून घ्या. सगळ्यांना कार्यक्रम बघून द्यात. गेटच्या समोर MH12 2612 गाडी कोणाची लावलेली असेल तर ती काढून घ्यायची आहे. तीच आहे ना नंबर? काय नंबर आहे? MH12 2612. नो पार्किंगमध्ये आहे का? मग एक काम करा, त्यांना फूल द्या, फुल गुलाबाचं. त्यांना गुलाबाचं फुल द्या आणि त्याच्याबरोबर त्यांना एक ते कार्ड द्या. धन्यवाद म्हणा, तुम्ही नो पार्किंगमध्ये गाडी लावली. फुल द्या, फुल. काय ते ऑलरेडी फुल आहेत? नाही नाही, गुलाबाचं फुल द्या, गुलाबाचं फुल त्यांना. नाही तसा आता नियम आपण काढलेला आहे. निदान कसं आहे, लाज वाटून का होईना माणूस सिद्ध आता नो पार्किंगमध्ये पार्किंग नाही करणार म्हणून. हां चला ठेवा आता. बरं आता जे आपण इथे लायसन्ससाठी परीक्षा घेणार त्यासाठी माणसं आले का? पहिले कोण आले त्यांना पाठवून द्या. मग कोण? राधिका? कोण राधिका? अच्छा अच्छा अच्छा, त्या जी मराठीवाला राधिका का? अरे त्यांना ओळखतो ना. हा माहिती आहे, ज्यांच्या घरात अनधिकृत पार्किंग झालंय त्या. हा हा बरोबर बरोबर, राधिका वहिनी. हा पाठवा त्यांना, पाठवा. मिलाय त्यांचा फॅन आहे, पाठवा, आपण लायसन देऊ. नमस्कार. वा वा, खतरनाक. माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, हा हा बुड्ढा मिल गया. ते वेगळे चाल जरा वाटते जवळ. वहिनी काय कुठून राहिला? कुठून राहिला म्हणजे डोंबिवलीला राहिला. काय? डोंबिवलीला राहिला. कोण? मी. अच्छा अच्छा, नाही नाही, ह्याच्यात काय कुठून राहिला? ह्याच्यात एक मिनिट. मी कुठून राहिले? माझ्या नवऱ्याची बायको. ह्याच्यात कुटायला तिचं नाव शना आहे, शेंगदाणे नाही. ह्याच्यात कशाला कुठता तिला? असू दे, जास्त शनायपणा करते ती. पण काय म्हणा, जाऊ देत, त्यांची चूक असेल. पण तुमची जे मिस्टर आहेत समोर बसलेले आहेत त्या माणसाची मला यार दया येते. दया कशाला यायला पाहिजे तुम्हाला? का दया कशाला यायला पाहिजे? रस्त्यावर नियम लिहिलेले असतात, वाचायला काय झालं? डोळे फुटले का तुमचे? रस्त्यावर लिहिलं असतं की नाही, वाहने सावकाश चालवा, पुढे शनाया आहे. पुढे शाळा आहे असं आहे ते तुमच्यासाठी, यांच्यासाठी शनायाच आहे. बरोबर आहे, हे पण त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण काही चुका तुम्ही बोलताना अशा करता. नाही, तुम्हाला आमच्या चुका दिसतात बा. तुम्हाला आमच्या चुका दिसतात. असू द्या, तुम्हाला आमच्या चुका दिसणार ना. यांच्या चुका तुम्हाला काही दिसणार नाही. डोळे झाकून. वहिनी वहिनी नका, जास्त नका रडू. मेकअप निघेल वहिनी, मेकअप निघेल, मग कळलं तुम्ही कुशल बद्रिक आहे. रडू नका वहिनी. काय आहे, तुम्ही कशासाठी आला मला सांगा. इथं तुम्हाला काय पाहिजे? मला सायलेन्स पाहिजे. ए सायलेन्स रे, सगळे कोणी बोलणार नाही. ए भाई ताड, काय ऐकून राहिला तू? सायलेन्स नाही, लायसेन्स. अच्छा अच्छा, परवाना. परवाना नाही पाहिजे, आजच पाहिजे. वाहन चालवायचा परवाना, त्याला मराठीत परवाना म्हणतात, लायसनला. बयो पण काय, त्यासाठी एक छोटीशी परीक्षा द्यायला लागणार चालेल, घ्या ना. ती परीक्षा आपण घेऊ. बाकीचे लोक आले की त्यांच्याबरोबर तुम्ही परीक्षा देऊन टाका. मग मग काय त्याचा, मी थांबले इकडं. हळूहळू कोकणात जायला लागल्या, ते हळूहळू कोकणात जाते. आपण विदर्भाचं करायचं. अयो बाप्पा. हा बाप्पा. हा, तेवढं आपलं बाप्पा आलं म्हणजे झालं. हॅलो हॅलो, हा नमस्कार नमस्कार. हा हा, एक मॅडम आलेले आहे तिथे. पुढचं कोण माणूस आहे? कोण कोल्हापूरवरून आलेत? त्यांना पण लायसन पाहिजे. अरे कोल्हापूरची लायसन इथं कशी द्यायची आपण? पाठवा पाठवा त्यांना, पाठवा. कोण? राणा? बस बस बस, थोडे मागे घ्या, रिवर्स घ्या, रिवर्स घ्या. बस. टुक टुक. अरे वा, नमस्कार. काय आपलं नाव काय? राणा. अगं बाई, राणा पाटेकर आले काय? नमस्कार करते भाऊजी. एकदा ते करा ना ते. राणा पाटेकर नाही, मग राणा राणा ते वेगळे आहेत. अयो होय काय? मला दाढीवरनं सेम वाटले. अच्छा, या इकडे. तर राणाजी, तुम्ही कशासाठी आला इथं? इथे वाईचं लायसन पाहिजे होतं. वाईचं लायसन पाहिजे तर वाईला जा. मुंबईत कसं काय मिळेल तुम्हाला?
तुम्ही एकतर कोल्हापूरचे वाईचं लायसन पाहिजे आला इथं कसं काय ओ ते वाईचं राहू दे बाईचं बघा ते जाम घाईचं आहे. वा चांगली कविता होती पण काही कवितेनं लायसन नाही मिळत त्यासाठी परीक्षा द्यावी लागणार तुम्हाला. राणा ऐका ना म्हणजे तुम्हाला लायसन पाहिजे कळलं? व्हायचं नाही भेटलं तरी चालते इथलं पण चालेल की. देतो मी तुम्हाला लायसन पण तुमच्याकडे गाडी कुठली 4 व्हीलर का 2 व्हीलर? 2 व्हीलर की. अरे वा 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 कोण चालवतं? साहेबराव. वा मग साहेबरावांना हेल्मेट घालायला सांगत जावा. नको नको हेल्मेटला भोकं पडतील. का? ए साहेबरावला शिंगा आहेत ना. कुठली गाडी आहे तुमची? आमच्याकडे बैलगाडी आहे 2 व्हीलर. बैलगाडीला नाही लागत लायसन. लायसन बैलाला नाही लागत. मग जे नवीन नवीन गाडी शिकलेले आहेत ना ज्यांना नवीन नवीन शिंग फुटलेली आहे अशा पोरांना आपण लायसन देत असतो. चालते की. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्या गाडीसाठी आपण तुम्हाला लायसन देऊ. मग साहेबरावला बाहेर उभं करू का? नाही रे राहू दे तुमच्या बरोबर आलाय तर काय त्यांनी 2-3 डायलॉग घेतील तुमच्या बरोबर. साहेबराव उभे राहा इकडे. इकडे उभे राहा. तर आता आणखीन कोण पाठवा. हॅलो हॅलो कंट्रोल रूम हॅलो. हा पुढं कोण आलंय? अरे कसं काय तुम्ही कुठले पण माणसं पाठवता. आता हे आले इकडे कोल्हापूर बनारसच्या माणसाला आपण कसं काय लायसन देणार मुंबईत? पाहिजेच म्हणतात. बरं पाठवा चला. काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस. हॅलो नमस्ते जी. नमस्कार नमस्कार नमस्ते जी. नमस्कार नमस्ते जी. अच्छा. मराठी जी मराठी. अच्छा अच्छा चालते की. हा मी काय म्हणतोय आपलं नाव? शिव. कुठल्या स्टेशनला उतरला ते नाही विचारत आहे. नाव? हमारा नाम शिव है और हमारी पत्नी का नाम जो है गौरी जी. हा तेच बिस्किटासारखं नाव वाटतं एकदम गौरीजी. राहायला काय पारलेला आहेत का ते? हमने अभी अभी गाड़ी ली है और हमें उसके लिए लाइसेंस चाहिए. समझ लगा रे टमकाड़िया. वो क्या अनासपुरी जी की शाखा उधर भी है क्या बनारस में? नहीं नहीं हमें लाइसेंस चाहिए. अच्छा कुठले तुम्ही? बनारस. हा देणार देणार तुम्हाला पण लायसन आम्ही देणार पण त्यासाठी एक परीक्षा द्यावी लागेल तुम्हाला. देंगे हम परीक्षा भी देंगे. द्या. हाँ. हॅलो कंट्रोल रूम नेक्स्ट कोण आलेला आहे? गौरी जी. मॅडम आलेले आहेत. रांगत ये गौरी जी. गौरी जी इकडे रांगेत ये. इकडे उभा राहा. जी. गौरी जी. कुटुंब काढीन. बरं मला एक गोष्ट सांगा तुम्ही सारखे गौरीजी करताय मग मोबाईलला नेटवर्क कुठलं येतं 2G 3G का गौरीजी? देखिए हमें अभी के अभी लाइसेंस चाहिए 2 मिनट में. 2 मिनिटं द्यायला ती काही शेवपुरी आहे का? देतो ना 2 मिनिटं थांबा. हॅलो कंट्रोल रूम नेक्स्ट कोण आहे? राणी आली आहे. अरे तिला राज्य सांभाळ म्हणाव गाडी कशाला सांभाळते? राणी कोण गुणाजी आहे का? कुणाची आहे काय माहिती. हा या राणीजी या. जौवन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे दरस की प्यासी नजरिया हम जा सजनवा. मी ओळखलं मॅडम तुम्हाला कोण आहे तुम्ही? कोण? कुशल बद्रिके ना? तुम्ही चला अवैधमध्ये काय केलाय हा गेटअप? तुम्ही लय फेमस केला कुशल बद्रिके खतरनाक. फक्त आज थोडे तुम्ही फेर वाटायला लागला लाइटिंग जास्त आहे त्याच्यामुळे आहे का ना? मी राणी. अच्छा हे राणी तुमची बाग आहे ना? काय? मी ऐकलंय मुंबईत राणीची बाग आहे म्हणून. की पेनग्विन कधी दाखवणार आम्हाला? काय काय पेनग्विन आले म्हणतात तिकडे ते बघायचे माझ्या बरोबर 7 नंतर चलत चला बाहेर सगळे पेंग्विनच असते. मी राणी. अच्छा राणी सरदेसाई. मी राणा सरसकट. मी म्हणजे सरसकट कोल्हापूरचा आहे ना. अच्छा राणा सरसकट असं आहे. राणा तुमची आणि माझी जोडी कशी राहील? चालते की. काय वेगळंच चाललंय यांचं. मला याच्यावर एक गाणं सुद्धा सुचलंय. चालते की. भातुकलीच्या खेळामधले राणा आणि राणी आदिना
नाथला ही गंडवते राणी अति शहाणी. मला काय पाहिजे तुम्हाला? लायसन्स हवाय. देर नारे 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 मामा 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 लायसन्स देर देर नारे देर नारे. नाना करा म्हणते, नाना करा. नाही नाही गप बसा. तुम्हाला सारखं तेच आवडलं आपलं. मलाही तेवढंच येत असल्यासारखं. तर तुम्हाला लायसन देणार. हॅलो हॅलो. काय अजून एक मॅडम आलेत? अरे देवा, आता तर इथं लपडी होणार मग ते पण आल्या म्हणल्यावर. बरं आता पाठवा. कोण आलं एवढं? शनाया मॅडम आहे ते. या या शनाया मॅडम या. हा चॉईस आहे तुझा. मी बरी होते ना. तू कशाला आलीस का इकडं? कशाला म्हणजे मला परमनंट लायसन काढायचंय. लर्निंग लायसन तर आहे माझ्याकडे, आता परमनंट काढायचंय. हो ना गॅरी? काय आधी हो गॅरी तुझ्या. सारखी आपल्या आमच्याच घरी असते. तुला ना नाही एक दिवस टो करून घरातनं बाहेर काढला तर नावाची राधिका नाही. गप्प बस का. चालते की. भांडणं नका करू, भांडणं नका करू. इथं मोठी मोठी माणसं आलेली आहेत. इथं शिव सारखा माणूस आलेला आहे. नमस्ते. हो आई गं. देखिए आप दूर रहिए बस और कुछ नहीं. ते शिव आहे ना? जी हाँ. ए तुझी आणि माझी जोडी सिरियल मध्ये खूप चांगली दिसेल ना. शिव सनया सन्या शिव. ते नाही का कटर मध्ये सुबोध भावेचं नाव आहे सन्या शिव. ते सदाशिव. ओ सॉरी मिस्टेक. सन्याशिव. काही 65 पंच मारायला लागले ते तर बाई. आता मी तुमची परीक्षा घेणार आहे. हा तुम्हाला एक एक प्रश्न विचारणार आहे मी. चालते त्याची उत्तर द्यायची. जे व्यवस्थित उत्तर देतील त्यांना आपण लायसन इश्यू करणार आहे. चालते. रेडी. चला पहिला प्रश्न मला तुम्ही सांगा. हेल्मेट का घालायचं? कारण शिरा पोहे खाऊन जर का कंटाळा आला असेल तर मग हेमलेट पाव खावं. काय हेमलेट कुकुचकू. वहिनी हेल्मेट हेल्मेट ऑमलेट नाही. ऑमलेट नाही. हेल्मेट डोक्यावरती घालायचं म्हणजे आपली सुरक्षा होईल त्याच्यासाठी असं उत्तर आहे ते. पुढचा प्रश्न मी विचारतो. तुम्ही सांगा राणा. शिकाऊ लायसन किती दिवस टिकतं? ते त्याच्या क्वालिटीवर अवलंबून असतं. म्हणजे चांगल्या क्वालिटीचं असेल तर 2-3 वर्ष पण टिकतं. मी माझं लॅमिनेशन करून घेतलं होतं. रंकाळ्यात पोहलो पण ते काय खराब झालेलं नाही. चुकीचं उत्तर आहे तुमचं. चालते की. अहो तसं नाही उत्तर. 6 महिने असा कालावधी आहे. लर्निंग लायसन तुमच्याकडे असेल तर त्याचा कालावधी 6 महिने. 6 महिन्यानंतर तुम्ही जर परमनंट लायसन नाही काढलं तर परत तुम्हाला लर्निंगच मिळतं. कळलं का? चालते की. म्हटलं सगळंच चालतंय. आता आपण काय बोलायचं. चला आता पुढचा प्रश्न मी विचारतोय. नो एंट्रीत गाडी घुसल्यावर काय होतं? घटस्फोट. नो एंट्रीत गाडी घुसवली की घटस्फोट होतोय. हेच मला गुरुला सांगायचंय. सारखा नो एंट्री मध्ये गाडी घालू नकोस. घटस्फोट फिक्स. मी कुठून राहिले? नवऱ्याची बायको. या आता मागे. चालते की. गाडीला आरसे का असतात? मेकअप करण्यासाठी. हा आपण आपल्या गाडीमध्ये बसून मेकअप करू शकतो ना. मेकअप साठी असतात आरसे. शनाया तू खरंच डोक्यावर पडलेलीस काय? हो काय हो. अरे मागचे माणसं दिसावेत म्हणून असते आरसे. ह्या बाजूला त्या बाजूला मागून कुठलं वाहन येते त्याच्यासाठी असतं ते. अरे देवा मी तर त्याच्यासाठी वापरते. फिर अजून ह्याच्या बरोबर. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आता बॅक टू बॅक विचारणार आहे. लाल सिग्नल म्हणजे काय? म्हणजे मोबाईलची बॅटरी लो आहे तो चार्जिंगला लावा. काय? लाल सिग्नल म्हणजे मोबाईलची बॅटरी लो आहे? काय खरं नाही तुमचं. बरं सांगा हिरवा सिग्नल म्हणजे काय? मोबाईलचं चार्जिंग फुल झालंय आता बंद कर. वा राणा मस्त उत्तर दिलंस. अरे पिवळा सिग्नल म्हणजे काय? अयो टॉयलेटचा लाईट चालूच राहिला. काय पण उत्तर देताय तुम्ही. अरे लाल म्हणजे थांबा. जोराची लागली असली तरी.
माझा विषय वेगळा आहे, तुमचा विषय वेगळा आहे. तुम्ही वेगळ्या कलरवर बोलताय. लक्षात घ्या. सिग्नल बद्दल बोलतोय आपण. लाल सिग्नल म्हणजे थांबा, हिरवा सिग्नल म्हणजे पुढे चला, आणि पिवळा म्हणजे तयारीत राहा. तुम्हाला खरंच काही कळत नाही. चालते की. तर आता मी काही तुम्हाला साईन दाखवणार आहे ट्रॅफिकच्या. ट्रॅफिक पोलीस तुम्हाला असे साईन दाखवत असतात, त्या तुम्हाला कळतात का आपण बघूया. त्याचे अर्थ मला सांगायचे. आता सांगा राणा, तुम्ही सांगा ह्याचा अर्थ काय. तुम्ही थांबा, इकडे मला गरम होते. अरे तुम्ही थांबा, बाजूच्यांनी चला असं येते. अच्छा अच्छा, चला चला. समोरच्यांनी माझ्या बाजूनी, माझ्या उजव्या बाजूनी निघून जा असं येते. पुढचं सांगा तुम्ही. हे सांगा काय. 4 रन! वाव! आणि इंडिया जिंकलेली आहे. चालतं की. अरे समोरचे थांबा, इकडचे माझ्या उजवीकडचे चला असं येते. पण 4 रन फिक्स आहेत ना. तुम्ही गप्पा बसा वहिनी जरा. आता शेवटचा. हाँ ये हम बता सकते हैं. हाँ काय हे. ये तो शाहरुख है. शाहरुख खान नाही. वहिनी तुम्ही सांगा हे काय. हे हडिप्पा. बल्ले बल्ले. हे म्हणजे बाकी सगळे थांबा, जे रस्त्याने चाललेले आहेत माणसं त्यांना जाऊ देत असं असतं ते. टीव्ही वरती मी तुम्हाला काही चिन्ह दाखवणार आहे. लय भारी. हा त्या चिन्हांवरून सांगायचं की याचा अर्थ काय असतो, जे रोडवर तुम्हाला गाडी चालवताना दिसणार. पहिलं चिन्ह दाखवा. याचा अर्थ काय. पिल्यांची नागिन निघाली, नागोबा ढुलाया लागला. म्हणजे साप रस्त्यावरती आलेला आहे बिळातनं. तुम्ही सगळ्यांनी गाड्या थांबवा, प्राणी वाचवा, प्राणी जगवा. वहिनी साप आलाय असं नाही, पुढे नागमोडी वळणे आहेत. नाग आलाच ना. तुम्ही जिंकला, मी हारलो. मी कुठून राहिले. कळलं कळलं कळलं. पुढचं चिन्ह दाखवा. चालतंय की. हा हे दाखवा. बाटली संपले म्हणून उलटी करून ठेवली आहे. राईट. बाटली संपली म्हणून उलटी करून नाही ठेवलेली आहे ते. काही डोक्यावर पडल्यासारखे बोलतात. अरुंद रस्ता आहे, पुढे मोठा रस्ता आहे असं आहे त्याचा. घ्या पुढचं साईन घ्या. हा हे मला येतंय. काय. रस्त्याला टेंगुळ आलंय. वहिनी तुम्ही गाडीनं आलाय स्वतःच्या. हो. जाताना बहुतेक पोलीस गाडीनंच जाणार आहे तुम्ही आज. थांबा. त्याचा अर्थ स्पीड ब्रेकर आहे पुढे असं आहे ते. पुढे जाऊन म्हणा रस्त्याने काहीतरी गिळलंय असं पण म्हणा. चालतंय की. पुढचं दाखवा. हा हे सांगा काय आहे. दुतोंडी साप. गप्प बसा आता. आता हे बंद करा, बंद करा हे. आता रिझल्टच सांगतो मी. त्यासाठी आमचे जे मित्र आहेत ते वरिष्ठ आहेत माझे, ते येऊन तुम्हाला लायसन इश्यू करतील. या वरिष्ठ या. रिझल्ट आलेला आहे. येस. आणि ह्या परीक्षेत पास झालेले आहेत हे. याला कसं मिळालं. ऍक्च्युली ना हे पण स्टुडंट आहेत. गेली 10 वर्ष या परीक्षेत नापास होत आहेत आणि त्यामुळे त्यांना सगळं पाठ झालंय. आता तुम्ही नेक्स्ट टाइम चांगला अभ्यास करून या आणि पास आणि लायसन्स घेऊन जा. अभिनंदन. थँक्यू. माय बॉय. आता मी पास झालो सर. आता मी गाडी चालवणार. हो चला निघतो. इकडे. कोण आहे तुम्ही. मला वाटलंच होतं तुम्ही मला ओळखणार नाही. डॅम इट. चालतंय की. हे कुठल्या चॅनलचा प्रोग्राम आहे. कुठल्या चॅनलचा प्रोग्राम आहे हा. अच्छा जीचा आहे का. अरे जीचा असला म्हणून जी वाटते ते करणार का तुम्ही. हा पोलिसाची. ए बाबा ए ऑन ड्युटी मला शूट करू नको. तिकडं हो ना. अरे काय करतोस. अरे ए बाबा अरे आधी तरी सांगायचं ना. फेरन लवली लावून आलो असतो. काय करतो. हा ए बंद कर. अरे बंद कर. अरे बाबा बंद करणार. अरे शिवाजी पार्क आहे का स्टेज आहे. महाअंतिम 16, 17, 18 1000 माणसं आलेली आहेत. वा 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 वा. हे बघा रसिको,
तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, कारण फूबाई फूचा महाअंतिम सोहळा आहे हा. आणि तुमच्या संरक्षणासाठी मी इथं आलेलो आहे. मी आलोय म्हणजे अख्खं पोलीस दल इथं आलेलं आहे हा. तर तुमच्या सेवेसाठी आहे मी तत्पर. नाव माझे अविनाश करमरकर. कसे अविनाश करमरकर वाटतं ना एखाद्या सुपरस्टारचं नाव, पण तुम्हाला सांगतो एखाद्या नटाचं स्टार होणं हा आणि पोलिसाच्या खांद्यावर स्टार लागणं लय कठीण आहे होय. पण आमच्या बायकोला हे कळतच नाही. तिला वाटतंय पोलिसाची नोकरी म्हणजे दिवा आहे, जादूचा दिवा. घासलं की सगळं समोर हजर होतंय. कुठे आहात तुम्ही? कोणी? पुलिसवाल्या सायकलवाल्या ब्रेक लावून थांब. टोपी तुझी र हातात माझ्या होईल कसर काम. जाऊया डबल सीटर लांब लांब लांब. हे डबल सीटर लांब लांब लांब. डबल सीटर लांब लांब लांब. हे डबल सीटर लांब लांब लांब. अगं बाई किती लोक आली, सगळे फिल्म मधली, सिरियल मधली. बापरे बापरे, ते बघ रवी जाधव. मी त्यांच्यावर थोडा टाइमपास करून येऊ? अजिबात. हो रवी जाधव, तुम्हाला एक विनंती आहे, आपल्या पिक्चरचं जरा नाव जरा नीट ठेवत जा. काय झालं, मागच्या आठवड्यात मी हिला फोन केला रात्रीच्याला, तर मला म्हणाली टाइमपास म्हणून बीपी बघते. कशाला सांगताय ते सगळं? अहो अटॅक आला ना मला. तू कशाला इथं आलीस? मी इथं ड्युटीवर आहे ना. अहो मी पण ड्युटीच करायला आली आहे माझी. म्हणजे कशाला? तुमच्यासाठी डबा घेऊन आली आहे. अच्छा, डबा आणलाय. तुम्हाला सांगते, दुनियादारीवाले भाऊजी पोलिसात असून पण बाहेरचं काही खात नाही हा माणूस. काय बोलती लोकांसमोर? अगं बाई, काय नटून थटून आल्यात बायका, बघा जरा. तुम्हाला म्हंटल होतं मी, मला पार्लर मध्ये जाऊ द्या. काय म्हणालात? जातीच्या सौंदर्याला कशाला हवे पार्लर? देह तुझा मार्बल आवया म्हणे. ह्या असल्या आवळ्या म्हणत बसण्यापेक्षा ना मला जरा जागा शोधा ना कुठेतरी. नाही 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 नाही, हे बघ, आपली जागा आपणच निर्माण करायची असते हा. तू कशाला आलीस? तू जा ना बाई इथून. हे बघ, तो डबा दे, मी जेवीन. हा जा. पोलिसात ना तुम्ही? अहो घेऊन जेवायचं सोडून जेवून काय घेताय? पोलिसाने कसं झिंगत झिंगत घरी आले पाहिजे रात्री. झिंगत? त्या दारूने होते दैना, उडून जाते मैना आवया म्हणे. माझी मैना गावाकडे राहिली, याच्या जीवाची होती या गायली. याची मैना गावाकडे राहिली. बांध कर. ए जी तू गाणी बोलतोयस ना, ती 100 डेसिबलच्या वर चाललेली आहे. बाळा जरा आवाज कमी कर ना. बाळा, अहो कोणाशी तरी जरा पोलीस असल्यासारखं बोला ना. अगं नाही 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 नाही, बघ, परमेश्वरानं प्रत्येक सजीवाला काहीतरी कार्यकारण भाव देऊन या पृथ्वी तलावर पाठवलेलं आहे. आपण त्याच्यातच धन्यता मानू. धन्य ते आई बाप ज्यांनी तुम्हाला जन्म दिला. खरे खरे. लोक म्हणायची पोरगालय सात्विक आहे, बापाच्या वळणावर गेलाय. सात्विक आहे, बापाच्या वळणावर गेलाय. खरं तर तुमच्या आईने तुमच्या बापावरचा सात्विक संतापच जन्माला घातलाय. काय कसं बोलतीस? काय तुझी ही भाषा? वाचा असावी शुद्ध, जरी तू आहेस निर्बुद्ध आव्या म्हणे. अहो पोलिसाच्या तोंडी असल्या ओव्या नाही हो, शिव्या शोभून दिसतात. अशा शिव्या देता आल्या पाहिजेत ना एक एक, की समोरच्याची आई बहिणीला तिथल्या तिथे उचकी लागली पाहिजे. शिव्यांनी जाते जिभेचे डिक्शन, शिव्यांनी जाते जिभेचे डिक्शन, जाई हृदयाचे कन्व्हिक्शन. संजय जाधव म्हणे. बोला अश्विनी कायसेकर की जय. तुमच्या या अभंगवाणीने ना हे सगळं पब्लिक केविल वाणी आणि मी दिनवाणी झाली हो. आता थांबा. असू दे तू जा, मी ड्युटीवर आहे. तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थ नाहीये खरंच. मला काम करू दे ना. तुला कळतंय का? अगं आपण ना इकडे आपण मुख्य रंगमंचावर आलेलो आहे आणि तिकडे आर्टिस्ट पण खोळंबलेले आहेत. बरं ठीक आहे, मी जाते. रात्री शो संपल्यावर घरी आल ना? अगं नाही, मला नाईट ड्युटी आहे ना. अहो नशिबाने मिळतात हो नाईट ड्युट्या. जरा 2-4 गाड्या अडवा, लोकांना पकडा, चांगले पैसे उकळा. तुम्हाला ना नाईट ड्युटीचा फायदाच करून घेता येत नाही. नाईट ड्युटीचा फायदा करून घ्यायला आम्ही चोर आहे का पोलीस ते आधी ठरव. चोर पण परवडले. त्यांच्या बायकांना माहिती तरी असतं नवरा सकाळी घरी येताना काहीतरी घेऊन येणार. म्हणजे मी काय घेऊन येत नाही? काय आणता तुम्ही? दुधाची पिशवी नाही ना, ब्रेडचा पुडा नाही ना. हा काय बोलते का तू? जरा स्वतःचा गणवेश बघा. काय रंग आहे त्याचा? खाकी. खाकी नावातच आहे खाकी.
पांडुरंग. नाही, पण तुम्हाला खाकी रंग नाही दिसणार, तुम्हाला पांडुरंग दिसणार. तुमच्या अशा वागण्यामुळे मी सांगते, अख्ख्या पोलीस कॉलनीत आपलंच घर दळभद्री आहे. कधी काही रंगरंगोटी नाही, कधी फरशा बदलल्या नाही, कधी बाथरूमच्या टाईल्स बदलल्या नाही. त्या शेजारच्या घोरपडे बाईंचं घर बघा जाऊन. काय आलं? टॉयलेट मध्ये सुद्धा मार्बल लावलाय. काय 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 करायचंय काय तो मार्बलचा टॉयलेट? काय करायचंय? एकदा फ्लश केल्यावर सगळं ड्रेनेज लाईन मध्ये जातं ना. उगाच आपलं काही बोलायला लागले. हे बघ, तू असल्या ऐहिक सुखाच्या मागे लागू नको. हे बघ, आईसे उधळू नये रंग, व्हावे भक्तीमध्ये दंग ईश्वराच्या. वा, दंगच वा तुम्ही. तुम्हाला सांगते मी भाऊजी, परवा ना आमच्या इथे दंगल झाली खूप मोठी. यांना म्हटलं जरा पोलीस हातात फॅमिलीला घेऊन जा दंगल दाखवायला. नाही. अरे काय दंगल काय दाखवण्यासारखी गोष्ट आहे? ती काय गावदेवीची जत्रा भरली आहे? बरं ठीक आहे, दंगल नाही, रेडा तरी मारल्यात कधी? आता मी रेडा मारू? अरे त्या ज्ञानोबांनी त्या रेड्याच्या मुखातून वेद म्हणवले, तो रेडा मी मारू? मी त्या रेड्याबद्दल नाही बोलत आहे. मग? मी रेड बद्दल बोलते. रेड छापा टाकल्यात का कधी? नाही ना. ते शिंदे बघा जरा, आयुष्यभर छापा टाकून सिगरेट, तंबाखू, बिडीचा इतका स्टॉक जमवलाय की स्वतःची पानपट्टी उघडली आणि त्या जोरावर फ्लॅट बुक केलाय आता. मला नाही जमणार त्या शिंदे सारखं रेट टाकायला. शेजारच्या घरी बासमतीचा वास आणि आम्ही खातोय रेशनचा भात. कधी येणार, कधी येणार आपल्याकडे वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रीज? कधी येणार? घेऊ आपण कलर टीव्ही घेऊ, दिवाळीला घेऊ हप्त्यानं. काय माणूस आहे. मी याला हप्ता घेऊन गोष्टी घ्यायला सांगतेय, हा गोष्टी हप्त्याने घ्यायचं म्हणतोय. अगं बाई माझे सोने, तूच आहे माझ्या संसाराचा कप्तान. साऱ्या वस्तू घेऊ हप्त्यानं. शेवटी कोणीतरी म्हटलेलं आहे, हप्ता हप्ता बुटा बुटा. ए तू जाऊ दे ना, माझं लय मागणं नाही ते पांडुरंगाकडं. तुमचं नसेल, माझं काय? मुलांचं काय? शेजार पाजारांच्या नवीन नवीन गाड्या येतात, महागडे कपडे येतात, दागिने येतात, ते बघून मला काही वाटत नसेल? हो. मुलांना काही वाटत नसेल? हो. खरं सांगू तुम्हाला, तुम्ही ना काही नाही करू शकलाय आयुष्यात. काही कमवता नाही आलाय तुम्हाला. बरोबर बोललीस, मला आयुष्यात काही नाही कमवता आलं. पण मला सांग, मगासपासून त्या शिंदे घोरपेड्याची उदाहरणं देतेस. त्या शिंदेचा पोरगा 10वी 4 वेळा नापास झाला, पण आपला पिंट्या पहिल्या फटक्यात 90% मार्क मिळवले. हे कमवलंय मी आयुष्यात. अगं त्याच्या बायका पोरांना ना झोप नाही लागत त्या अँटी करप्शन ब्युरोवाल्यामुळं. पण ती शांत झोप मी कमवली आयुष्यात. अरे काय काय त्या बायकांचं कौतुक सांगतेस मला? अगं त्या नवऱ्याच्या टेन्शन पायी त्यांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं आले म्हणून जातात ते पार्लर मध्ये. पण मला सांग, तुला हे सगळं करायची गरज आहे का? अगं तूच माझी माधुरी आहेस. आणि मागापासून बघतोय तू मला जाब विचारतेस, पण हे जाब विचारण्याची धमक तुझ्याकडे आलं कुठून? कुठून आलं? आणि आपली पोरं आज ताठ मानेनं जगतायत ते कशामुळं? तर त्यांच्या बापाच्या प्रामाणिकपणामुळं. हे बघ, आयुष्यात ठरव तुला श्रीमंत व्हायचंय का आनंदी व्हायचंय, ते ठरवतो आधी. तुम्हाला एक सांगू, मी हे सगळं मुद्दामून केलं. मला बघायचं होतं या भ्रष्ट समाजात राहून तुम्ही नाही ना भ्रष्ट झालात. पण नाही, तुम्ही आहात तसेच आहात आणि तसेच राहा. हवं तर मी लोणची आणि पापड विकून संसाराला हातभार लावेन, पण तुम्ही नका बदलू. अव्या म्हणे विकू लोणची पापड, काढू डोळ्यावरची झापड. आव्याज म्हणे बोला पुंडलिक वरदे. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका